आमच्यावर कोण प्रेम करणार म्हणून एक स्टोरी त्यातली मी आत्ता 2 दिवसापूर्वी वाचली. इट्स अनबिलिव्हेबल की त्या काळात लिहिलेलं अजूनही माझ्यासारख्या एका तरुण मुलाला इतकं रेलेव्हंट कसं वाटू शकतं किंवा इमोशनली एवढं हिट कसं करू शकतं ते साहित्य. गुलजार साहेबांचं मला आठवतं की त्यांचा फेवरेट पास टाइम विचारलं होतं ना काय, की संध्याकाळी 2 तास ते फक्त आपल्या नातवंडांशी खेळतात आणि त्या वेळेत कोणी जगाच्या पाठीवरती किती मोठा प्रोड्युसर डिरेक्टर कोणी फोन करो, ही विल नॉट अटेंड. आणि पहिल्यांदा काहीतरी सिनेमा अटेम्प्ट करत होतो, त्यामुळे कसं होतं ना, एक शॉट सुद्धा लावला ना तर ती फ्रेम बघितल्यावरती तुम्ही खूपच इम्प्रेस होऊन जाता की काय कमाल आहे यार, ह्याला अर्थच नाही आहे, हे फार भारी आहे. कुठे तो अवॉर्ड. करेक्ट. कुठल्याही गोष्टीची एक अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. कोणी जर का काही चुकीचं करत असेल आणि त्याला कळलं की नोबडी इज अकाउंटेबल फॉर दिस थिंग, आय कॅन डिस्ट्रॉय इट, तर ते वाढत जाऊ शकतं. सो अकाउंटेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं आलं की नाही, लग्न कर, त्या लग्नातनं तुला जी स्टेबिलिटी पण मिळेल ना आयुष्यामध्ये, त्यांनी इनफॅक्ट तू सिनेमावर जास्त चांगला तुझा फोकस इम्प्रूव्ह होईल. बिकॉज इमोशनल स्टेबिलिटी तुमची फॅमिली तुम्हाला देते. ग्रोथ फार महत्वाची असते आणि त्याकरता ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्याची भीती वाटत असते की आपण इथे फेलू, त्या जाऊन ट्राय करणं फार गरजेचं असतं. आणि वातावरणाचा ना तुमच्या थॉट प्रोसेसवरती आणि तुम्हाला काय सुचतं याचा फार फरक पडतो. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या वातावरणांमध्ये जेवढा वेळ घालवाल ना, तेवढं तुमचं आय फील जो कॉन्टेंट आहे तो तेवढा डायव्हर्स होत जातो. खूप दिवसानंतर शूट करून मुंबईला आलो ना की मी माझ्या मुलाला खाली घेऊन जातो संध्याकाळी खेळायला, पण 10-1 दिवसानंतर आल्यानंतर अचानक बायका म्हणतात की पुरुष काही की अरे आज आपका ड्युटी आहे. आय जस्ट लाफ इट ऑफ. आय डोंट फील इट इज अ ड्युटी. तू कदाचित आठवणार नाही नंतर, पण ते त्याच्या सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी बसून राहील की माझ्या वडिलांकरता ही ड्युटी होती. अँड आय विल टेल यू, इट हॅज हिट मी द मोस्ट. इतकं सोपं वाक्य आहे. इट्स नॉट द टाइम दॅट्स पासिंग बाय, इट्स यू अँड आय. काळ निघून नाही गेलाय, आपण चाललोय, काळ तिथेच आहे. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेले आहेत गश्मीर महाजनी. गश्मीर बरोबर आपण सुंदर अशा मनमुराद गप्पा मारलेल्या आहेत. कलाक्षेत्र असू दे, सिनेमा असू दे, इन जनरल आयुष्यात आपण ज्या ज्या रिस्क घेतो, जे जे स्ट्रगल करतो त्याच्याबद्दलच्या गप्पा गोष्टी असू देत, फायनान्शियल फ्रीडमबद्दल असू देत, किंवा लग्न करावं नाही करावं जेव्हा आपल्याला मूल होतं, त्या सगळ्या भावनांबद्दल आणि त्या सगळ्याबद्दल आपण गप्पा मारलेल्या आहेत. ह्या गप्पा मारताना मला खूप मजा आलेली आहे, कारण की विविध ऑथर्स आहेत जे मला देखील आवडतात आणि जे गश्मीरलाही आवडतात, त्याच्याबद्दल आम्ही गप्पा गोष्टी केलेल्या आहेत, त्यांच्या कामाबद्दल गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. बोलता बोलता प्रवासाबद्दल, माइंडफुल प्रवास कसा करावा किंवा माइंडफुल गोष्टी कशा कराव्यात ह्याच्याबद्दलही आमची चर्चा झालेली आहे. ते अगदी मुलांना टेक्नॉलॉजी द्यावी की नाही द्यावी ह्याच्याबद्दलही सुंदररित्या आम्ही गप्पा मारलेल्या आजच्या भागात. तर आजचा भाग हा कम्प्लिटली जॅम पॅक्ड, खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजेदार असा असणार आहे. हा भाग चालू करण्यापूर्वी वायफळला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी, मी बोलतोय तुमच्याशी, पटकन जाऊन सबस्क्राईब करा. 70% जे आपली लोक आहेत ते नित्य नियमाने भाग बघतायत पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर सबस्क्राईबचं बटन इथे खालती आहे, ते दाबा. बेल आयकन आहे बाजूला, ते दाबा. म्हणजे आम्ही जे काही भाग तुमच्यासाठी बनवतोय ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचतील. गोष्ट नंबर 2 म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का अजूनही भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे जाऊन रुजू व्हा. म्हणजे आम्ही जी मराठीतनं ईमेल स्वरूपात तुम्हाला पत्र पाठवतो ती तुम्हाला मिळतील. आत्ताच आम्ही बर्लिनला असल्यामुळे इथल्या बर्लिनच्या थंडीबद्दलचं पत्र मी सगळ्यांना पाठवलं होतं. तर तशी पत्र जर तुम्हाला हवी असतील तर वायफळ पत्रव्यवहाराला जॉईन व्हा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा आगळा वेगळा संगीतमय कार्यक्रम विविध ठिकाणी होऊ घातलेला आहे. त्याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर गेलात तर होऊ घातलेल्या अपकमिंग कार्यक्रमांची माहिती मिळेल आणि तुम्ही आम्हाला तिथे येऊन भेटू शकता. आम्ही तुम्हाला हा कार्यक्रम दाखवू शकतो आणि खूप मजा येऊ शकते. आत्ता भाग आलेला आहे ताजा कोरा, पण काल म्हणजे 7 डिसेंबरला शनिवारी वायफळ स्पेशल सुतारफेणीचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रयोग आपण बर्लिन येथे केलेला आहे. त्यामुळे तीही एक आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण हे आपलं जे कुटुंब आहे जे जगभर पसरलेलं आहे त्यांना आपल्याला ह्यामार्फत भेटता येते. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ गप्पांची विथ नन अदर दॅन गश्मीर महाजनी. लेट्स गो. गश्मीर, नमस्कार. कसं वाटतंय? छान वाटतंय. एक वेगळ्या पद्धतीची कॉफी प्यायली आहे त्यामुळे ऊर्जा आली माझ्या अंगामध्ये. ऊर्जा एकदम अशी, काय म्हणतो तुम्ही त्याला, पोरोवर कॉफी. इट वॉज अमेझिंग. आज दिवसाची सुरुवात किती वाजता झाली? माझी दिवसाची सुरुवात युजली मी तुला सांगू का, सकाळी 5-5:30 होते. सो देन आय सेट विथ मायसेल्फ, काहीतरी वाचतो, काहीतरी बघतो आणि 7-7:30 वाजता देन आय हिट द जिम. ओके. मग वर्कआउट करून संपेपर्यंत 8-8:30 पर्यंत मी मोकळा होऊन जातो. 1-1.5 तासाचा वर्कआउट? 1.5-2 तासाचा वर्कआउट. ओके, दॅट्स अबाउट इट.
ते झालं की आत्ता सध्या माझा मुलगा आणि बायको दोघंही गावी आहेत. ओके. अजूनही ते भाऊबीजेला गेले होते, ते परत आले नाही. दिवाळीची सुट्टी चालू आहे. हां, त्यांची अजूनही चालू आहे. तर माझ्या मुलाची शाळा तर पुढच्या आठवड्यात सुरू होईल. सो त्यामुळे ते नसल्यामुळे मला घरी आई आहे, पण एक अजून मूल आहे घरामध्ये. 75 वर्षाची माझी आई. सो इनफॅक्ट त्यामुळे मी तुझ्या इकडे, मी युजली कुठेही गेलो की मी 15 मिनिटं आधी पोहोचतो, पण ह्यावेळेस आईबरोबर फक्त मी असल्यामुळे मला असं लास्ट मिनिट घरातनं बाहेर पडता अरे मला टीव्हीचा हा चॅनल ऑन करून दे, अरे तिकडे नेटफ्लिक्स पण ऑन करून दे, मग मला प्लेचं बटन दाखव, मला पॉजचं बटन दाखव, हे ते वगैरे. सो तिची सगळी सोय लावून निघण्यात माझी ती एक्स्ट्राची 15 मिनिटं गेली अचानक. सो सकाळ माझी तिच्याबरोबर मग 8-8:30 नंतर ती उठते, त्यानंतर तिच्याबरोबर थोडासा वेळ जातो आणि त्याचं मग थोडा वेळ शेअर मार्केटवर बसतो. मग हे आता जशी ही माझी PR टीमची एक मुलगी इथे बसली आहे किंवा काही कितीही लोक असतील आपल्या इंडस्ट्रीमध्ये, 11च्या आधी कोणी उगवतच नाही. सो मग साधारणतः 9 ते 11 हे 2 तास माझे लिंबोमध्ये जातात, कारण माझं सगळं करून झालेलं असतं आणि मला कामाकरता कोणालाही फोन करायचं असेल तर सगळे झोपलेले असतात. सो 9 ते 11 मध्ये आय एम स्टील ट्राईंग टू फाइंड की काय नवीन आपल्याला करता येईल. राईट. अजून लेट्स गो बॅक. अजून सकाळी तू म्हणालास 5-5:30 उठतोस आणि त्याच्यानंतर यू सेड की तू काहीतरी वाचतोस किंवा बघतोस. वाचतो, मोस्टली वाचतो, बघत नाही. स्क्रीन टाइम एवढं सकाळी लवकर. एक काळ होता जेव्हा मी सकाळी उठल्या आय यूज टू गो ऑन ट्विटर और इंस्टाग्राम. दिस इज लाईक 3-4 वर्षापूर्वी, लॉकडाऊनच्या काळामध्ये. राईट. आणि नंतर कळलं की हे किती घातक आहे आपल्याला. हे जे एकदा सुरू होतं ते तुम्हाला कळतं, 2 मिनिटं करता बघून तुम्ही सुरू करता आणि बाय द टाइम यू कीप इट डाऊन 1-1.25 तास गेलेला असतो. आणि त्यानंतर तुम्ही उठल्यावरती तुम्हाला इतकं ड्राउझी आणि इतकं हेवी वाटतं डोक्यामध्ये. सो त्यामुळे आय मेक इट अ पॉईंट की 8:30-9 पर्यंत सकाळी शेअर मार्केट जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत मी माझ्या फोनला हात लावत नाही. राईट. ही चांगली सवय आहे. सो म्हणून मी बघायचो पूर्वी, तर आता बघणं पण टाळतो, कारण टीव्हीनी सुद्धा किंवा नेटफ्लिक्स बघत असेल किंवा कुठलाही OTT वरती काही शो बघत असेल तर सकाळ ते 2 तास बघितल्यावरती तुम्हाला थोडंसं ड्राउझी वाटतं. सो इट्स युजली इट गोज टू रिडिंग. राईट. मग कुठच्या प्रकारची पुस्तकं साधारण वाचतोस सकाळी तू? आता सध्या मला अँटॉन चेखोवच्या काही शॉर्ट स्टोरीज माझ्या नेबरनी शेअर केल्यात ओके माझ्याबरोबर. सो तिच्याकडे एक पुस्तक पडलं होतं, माझी 2 पुस्तकं ती घेऊन गेली आणि त्या बदल्यात तिने मला अँटॉन चेखोवचं एक पुस्तक दिलं वाचायला. सो ते वाचतोय. मग आपले राकेश मारे यांची बायोग्राफी आहे, त्यांची बायोग्राफी मी वाचतोय, कारण पुढच्या वर्षी मी एक सिनेमा करणार आहे मराठीमध्ये, जो पोलीस फोर्सवरती आणि MPSCच्या स्टुडंट्सवरती आणि एका पोलीस ऑफिसरची अख्खी जर्नी. ओके. सो फॅमिली ड्रामा पण असेल, पण मेजरली इट कवर्स द एंटायर पोलीस फोर्स. सो एक काइंड ऑफ कॉप युनिव्हर्स मराठीमध्ये इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न आहे. सो त्याच्याकरता मला पोलीस अधिकाऱ्यांची जी पुस्तकं आहेत ती मी जनरली वाचत राहतो, त्यांचे काही एक्सपिरियन्सेस, हाऊ दे वेंट थ्रू देअर एंटायर जर्नी हे ते वगैरे. ॲक्च्युअल पोलीस ऑफिसर्सशी भेटून रिसर्च पण केलाय, बट आय कीप रिडिंग अबाउट दॅट ऑल्सो. राईट. असं आहे. पण हे जनरली प्रोजेक्टच्या वेळी कामानिमित्त वाचणं असतं की अवांतर पण? नाही, अवांतर जसं म्हणलं अँटॉन चेखोव अवांतर वाचतोय किंवा विजय तेंडुलकर मी वाचलेच नव्हते. मला सडनली एक दिवस 2 आठवड्यापूर्वी मला या गोष्टीची लाज वाटली, कारण मी सादत हसन मंटो पूर्ण वाचलाय, इस्मत चुगताई वाचलाय, प्रेमचंद वाचलेलं आहे. हे मी खूप काळापासून वाचत आलोय, 10 वर्षापूर्वीपासून. त्यांची सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे आणि हार्ड कॉपीज वाचतो मी, मोबाईल किंवा ह्याच्यावरती नाही, काय आपण ते म्हणतो किंडलवरती नाही वाचत. सो मला अचानक असं झालं की आपण मराठी साहित्य फार कमी आणि किती म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. राईट. सो गेल्या आठवड्यात मी 2 आठवड्यांपूर्वी विजय तेंडुलकरांचं एक पुस्तक घेतलं, शॉर्ट स्टोरीजच घेतलंय पहिलं. सो त्याचं आमच्यावर कोण प्रेम करणार म्हणून एक स्टोरी, त्यातली मी आत्ता 2 दिवसापूर्वी वाचली, विच इज फॅब्युलस. मला इट्स अनबिलिव्हेबल की त्या काळात लिहिलेलं अजूनही माझ्यासारख्या एका तरुण मुलाला इतकं रेलेव्हंट कसं वाटू शकतं किंवा इमोशनली एवढं हिट कसं करू शकतं ते साहित्य. राईट. इट्स ब्युटिफुल. जिस देऊ शकतोस त्या स्टोरीचा? आमच्यावर कोण प्रेम करणार, त्याच्यात ना एक मुलगा आहे जो स्वतःला काय समजतो माहीत नाही, आई सिंगल मदर बरोबर राहतो आणि त्याच्याकरता एक स्थळ येतं एका मुलीचं आणि ते त्याचं लग्न ठरत नसतं, त्याला जी आवडत असते तिला तो आवडत नसतो, त्याला मग बाकी मुलींमध्ये काहीतरी कमतरता कायम सापडत असते आणि एका अत्यंत ॲव्हरेज मुलीचं स्थळ त्याच्याकडे येतं आणि फायनली त्याचे मामा जे असतात ते त्यांचं घर चालवत असतात, त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलत असतात, त्यामुळे ते त्याला एक अल्टिमेटम देतात की नाही आता हे तर तू केलंच पाहिजेस. आणि कांदेपोह्यांचा कार्यक्रम होतो, तिकडे जातात ते आणि कांदेपोह्यांचा, आणि तो त्या प्रेशरमध्ये त्यावेळेस हो म्हणतो, पण मुलगी ही अत्यंत ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज दिसणारी असते, बाकी काहीच नाही, अगदी शिडशिडीत बिलो ॲव्हरेज लुक्स असलेली त्याच्या मते. आता
ह्याच्यात मला पडायचं नाही, सौंदर्य प्रत्येकाचे लाईक ब्युटी लाईज इन दी आईज ऑफ द बिहोल्डर असं म्हणतात. पण त्याला ती एकदम एवढी बिलो ॲव्हरेज आहेत, पण तो मामाच्या प्रेशरमध्ये ना हो म्हणतो. आणि साखरपुडाच्या पत्रिका छापल्यानंतर ही डेव्हलप्स कोल्ड फीट आणि त्यानंतर ही सेज नो. तो नाही म्हणतो आणि मामांशी संबंध तुटले तरी चालेल, काय चालेल, पण हिच्याशी मी कसं काय लग्न करणार. कमॉन यार, मला ह्याच्यापेक्षा आय डिझर्व बेटर दॅन दिस, ह्या झोनमध्ये जाणारा तो मुलगा असतो. आणि अचानक एक दिवस ती मुलगी मुंबईवरनं बस पकडून, ती पण फार सर्वसाधारण सामान्य घरातली आणि कुटुंबातली मुलगी असते. आणि ही मी 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. तेव्हा ती एकटी मुलगी घरातनं बस पकडून पुण्याला येते मुंबईवरनं आणि अचानक त्यांच्या घरावर धडकते येऊन आणि येते. आणि फक्त तू नाही का म्हणालास आणि कुठल्या बेसिसवरती तू, पत्रिका छापल्या गेल्या, आमच्या अख्ख्या परिवाराची नालस्ती झाली आणि मला फक्त उत्तर हवंय की तू नाही का म्हणालास. आणि त्यावरती त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांचा जो संवाद होतो त्यात ती जो काही त्याला रियालिटी चेक देऊन निघून जाते. मी तुला सांगतो ना, अजूनही इट्स सो रेलेव्हंट आत्ता सुद्धा. आत्ताच्या सगळे नातेसंबंध जे आहेत, रिलेशनशिप्स ज्या आहेत, त्याच्यात सुद्धा प्रत्येक मुलगा कुठेतरी काही गोष्टी ज्या ती बोलेल ना त्या त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडकडनं, बायकोकडनं ऐकलेल्या असतील. आणि कुठेतरी तिचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना, तो कुठेतरी प्रत्येक मुलगी आयडेंटिफाय त्याच्याशी करेल. आमच्यावर कोण प्रेम करणार, हे त्या छोट्या स्टोरीचं नाव आहे. कमाल. पुस्तकाचं नाव आठवतंय? नाही, आता नाही आठवत. नंतर मला सांग, आपण टाकून ठेवू डिस्क्रिप्शन मध्ये, कोणाला वाचायचं असेल तर वाचू शकतो. आय एम जस्ट गोइंग स्टोरी बाय स्टोरी, सो आय जस्ट पिक्ड इट अप आणि इट्स फॅब्युलस. इट्स अ व्हेरी गुड बिगिनिंग. पण तुला पुस्तक वाचायची आवड कधी लागली? पुस्तक वाचायची आवड मला ॲक्च्युली मला आधीपासून सिनेमा पाहायची जास्त आवड होती, लहानपणीपासून, 10वी वगैरे. आणि त्यानंतर मी थिएटर करायला लागलो ना, तेव्हा मला थिएटर केल्यानंतर मला मराठीसोबत हिंदीत पण काम करायची इच्छा होती. आणि मी कायम ऑब्झर्व केलं होतं की हिंदीमध्ये कुठल्याही दुसऱ्या भाषेचे लोक जेव्हा काम करायला येतात, फक्त मराठीच नाही, साऊथची लोकं असो, बेंगॉली लोकं असो, तर ते त्यांचा एक खूप स्ट्रॉंग ॲक्सेंट घेऊन येतात. ओके, सो त्यामुळे आणि तो कुठेतरी त्या पात्रामध्ये मारक ठरतो. मग तुम्ही एक बेंगॉली जो मुंबईत राहतोय अशा हिंदी सिनेमात किंवा मालिकेमध्ये काम करत असाल तरच तुम्ही तो रोल कन्व्हिन्सिंगली करू शकता. बरोबर. पण तुम्ही दिल्लीतनं आलेला मुलगा नाही करू शकणार, कारण मग पुणेरी ॲक्सेंट नाही चालणार, मराठीचा ॲक्सेंट आलेला नाही चालणार, बेंगॉली ॲक्सेंट नाही चालणार, साऊथ इंडियन ॲक्सेंट नाही चालणार. सो मला आधीपासून ते फार होतं माझ्या मनामध्ये की नाही, आपण मराठी तर आपलं अस्खलित आपण शुद्ध बोलू शकतो, वेगवेगळे डायलेक्ट्स असेल तर त्याचा अभ्यास करून आपण पिकअप करू शकतो, पण हिंदीसुद्धा जर का करायचं असेल तर मग आपलं हिंदी व्यवस्थितच पाहिजे. त्यामुळे मला पुस्तकं वाचण्याची सवय झाली, कारण मग मी सादत हसन म्हणतो, इस्मत चुगताईची आधी मी पुस्तकांची नावं घेतली. आय स्टार्टेड रीडिंग दोज बुक्स बिकॉज ऑफ दॅट रिझन, आणि मोठमोठ्याने वाचणं. आणि मग तेव्हा ना एक खूप मोठे लिरिसिस्ट आहेत हिंदीमध्ये, मेहबूब, ज्यांनी बॉम्बे आणि AR रहमानच्या बऱ्याच फिल्म्सची गाणी लिहिली, रंगीला. तर मेहबूब साहेबांची माझी खूप चांगली मैत्री झाली होती मी मुंबईत आल्यावरती. ओके. आणि मग कशामुळे झाली ती मैत्री? मी एक खूप घाणेरडा चित्रपट केला होता, ज्याचं नाव नाही घेणार, हिंदीचा, खूप काळापूर्वी. आणि तो मी असंच नेट प्रॅक्टिस सारखं केला होता की एक सेटवरती मला कोण कास्ट नव्हतं करत, काही नव्हतं करत, स्ट्रगल करून कंटाळा आला होता. सो मला सेटवरती राहायला मिळेल, मी हिरो होतो त्या फिल्मचा, पण माझं ते स्क्रिप्ट वाचायला असं आलं होतं हे नाही चालणार आहे. पण ॲटलीस्ट आय गेट टू बी ऑन अ सेट. मला मीट पीपल, मोर दॅन मीट पीपल, आय गेट टू शूट समथिंग. ओके. आय नेव्हर, माझं कधीच असं ह्या माइंडसेटमध्ये कधीच असं नाही आलं की मी सेटवर जाईन म्हणजे माझ्या 4 ओळखी होतील. इट्स ऑलवेज बीन की हे करतोय, म्हणून मी म्हटलं नेट प्रॅक्टिस सारखं, की भलेही फिल्म चांगली नाही बनली तरी मला कॅमेरा कळला, मला कॅमेरावरती अभिनय करण्याची पद्धत एक थोडीफार कळायला लागली, मला प्रोडक्शन समजायला लागलं. बरं, तो जो डिरेक्टर होता तोच प्रोड्युसर होता, आणि तो बजेट वाचवण्याकरता त्यांनी मला सगळ्यात पहिलं साईन केलं, आणि बाकी सगळ्या कास्टिंगमध्ये सगळ्यांचे ऑडिशन्स तो मला घ्यायला लावायचा, असिस्टंट डिरेक्टरचे पैसे वाचवण्याकरता. सो माझी सगळी प्री प्रोडक्शनची प्रोसेस त्यातनं पूर्ण एक ब्रशअप झालं सगळं. सो त्याचे लिरिक्स मेहबूब साहेबांनी लिहिले होते. सो त्यावेळेस आमची खूप छान मैत्री झाली, आणि तेव्हापासून मग मला असं, मी मंटो वाचत असेन, इस्मत चुगताई वाचत असेन, प्रेमचंद वाचत असेन, तर मग मला काही अडलं किंवा कुठले उच्चार करताना मला जर का असं वाटलं की काही चुकतंय का वगैरे, तर मी युजली त्यांच्या घरी जाऊन बसायचो, आणि ते माझे सगळं मला
कुठल्या गोष्टीचा अर्थ कळत नसेल तर तो समजून सांगायचे, उर्दू असो, हिंदी असो, काही असो, आणि त्याचं उच्चारण पण माझं जे ते पूर्णपणे करेक्ट करून घ्यायचे. सो त्यांनी खूप मदत केली त्यात. सो वाचनाची सवय त्यामुळे झाली आणि हिंदीने वाचन सुरुवात आणि तिथून सुरुवात झाली. म्हणून मी म्हटलं की आत्ता आणि मग इंग्लिशकडे पण वळलो. मग इंग्लिश पण मी भरपूर वाचतो. सो आणि मोस्टली नॉन फिक्शन जास्त वाचतो. सो इंटेल चे प्रेसिडेंट होते एक, त्यांचं नाव मी आता विसरलो, कारण साधारणतः 8-10 वर्षापूर्वी मी ते पुस्तक वाचलं. ओनली द पॅरानॉइड सर्व्हाइव्ह म्हणून एक पुस्तक आहे. ओके. आय थिंक इट्स अ ब्रिलियंट बुक. त्यांनी मी सुरुवात केली नॉन फिक्शन वाचायची आणि मग आय गॉट इंट्रोड्यूस टू मॅल्कम ग्लॅडवेल. सो त्याचं आउटलायर्स वाचलं, व्हॉट द डॉग सॉ, टिपिंग पॉइंट मी अडॅप्ट करून पृथ्वीला त्याचा प्ले लिहिलाय आणि डिरेक्ट केलेला, टिपिंग पॉइंट नावाचा, आणि इट वन द बेस्ट आउटस्टँडिंग रायटर, आउटस्टँडिंग डिरेक्टर आणि आउटस्टँडिंग प्ले अवॉर्ड आउट देअर. सो त्याचं मराठीमध्ये केलं होतं अडॅप्टेशन पूर्ण. सो ते तिकडे वाचन गेलं. आणि आता 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मला असं वाटायला लागलं की आपण मराठी, तू वाचतोस तर पहिलं विचारतं, कारण मराठी सिनेमे करतोय ना, तर पहिलं मग काय वाचतोस, तर मग मला बोलताना एकदम असं वाटतं की एकाही मराठी ऑथरचं नाव आपण का नाही घेत होत. आणि मला आज वाटायला लागली की नाही मराठी वाचायला सुरुवात केली पाहिजे. सो फिक्शनल कादंबऱ्या वाचल्या होत्या. म्हणजे साकेत नावाची एक कादंबरी शैलजा राजेंची, ती वाचली होती. अशा 2-3 वेगवेगळ्या वाचल्या होत्या, पण प्रॉपर एखाद्या ऑथरला फॉलो नाही केलं मराठीत. सो मग मी आता फायनली 2-3 आठवड्यापूर्वी आय थॉट की सुरुवात आपण विजय तेंडुलकरांपासून करूया, आणि पहिलं पुस्तक आता वाचायला सुरुवात केली आहे. कमाल. आय थिंक टिपिंग पॉइंट वगैरे पण कमाल कॉन्सेप्ट लेवलवर लिहिलेली पुस्तकं आहेत ती सगळी. फॅब्युलस. आउटलायर्स पण एकदम उघडतंच, अरे काय वेगळाच पर्स्पेक्टिव्ह, प्रकाश पडतो एकदम. या. सो हिंदीपासून वाचायची सुरुवात झाली आणि नंतर मग एक्सप्लोर करता मराठीवर पण जोर आलाय. पण वाचन हे खूप महत्वाचा भाग आहे दिनचर्येचा, असं मला वाटतंय तुझ्याशी बोलून. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यात शूटिंगला वगैरे गेलो तर आय कॅरी अ बुक विथ मी. राईट. कारण व्हॅनिटीमध्ये तुम्हाला एकूण 12 तासाच्या शूटमध्ये 3 ते 4 तास तरी तुम्हाला मोकळे मिळतात. सो त्या 3-4 तासात रीडिंग समथिंग नाईस इज ऑलवेज अ गुड गेट अवे त्या कॅरेक्टरपासून. सो तू टिपिंग पॉइंट बद्दल बोलस, तू लिहिलं देखील मराठी अडॅप्टेशन केलं. मग तुला लिहायची हाऊस किंवा आवड कशी निर्माण झाली, आणि तू किती ऑफन लिहितोस इन जनरल, नॉट नेसेसरीली आर्ट पीस पण काही? मी जनरली लिहितो, स्वतःकरता काही गोष्टी लिहितो. त्यातल्या काही गोष्टी मी शेअर पण करतो. व्हॉट एव्हर थिंग्स दॅट आय हॅव गॉन थ्रू इन माय लाईफ, त्याच्यातनं काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट जर का मला काही त्यावेळेस वेंट आउट करावं असं वाटलं, कारण वेंटिंग आउटचे ऑप्शन्स कधी कधी आपल्याकडे खूप कमी असतात. बरोबर. सो अशा वेळेस लिहून काढलं तर यू फील बेटर अबाउट इट. सो ते पूर्वीपर्यंत फक्त मेंदूत घोळायचं, आता मी ते पेपरवरती उतरवायला सुरुवात केली किंवा लॅपटॉपवरती पटकन टाईप करतो, आणि ते तसंच राहतं. म्हणजे एक फाईल आहे ज्याच्यात माझे फक्त विचार मांडलेले असतात आणि ॲबस्ट्रॅक्ट असतात. मग त्याचे तू वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स लोक काढतील ते वाचलं तर. राईट. सो दॅट्स इट. पण आता आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली आहे मराठीची. मी जे म्हणलं ना, फौजदार मला फिल्म करायची, त्याची स्क्रिप्ट को राईट केली, कॉप युनिव्हर्स, ते मी को राईट केली आहे. सो दॅट्स अबाउट इट. बाकी मला 10वीपासून आय वॉन्टेड टू डू सिनेमा, सो इन एनी कपॅसिटी. सो आय वॉज व्हेरी फॉन्ड की मला लिहायचं पण आहे, मला डिरेक्ट पण करायचं आहे, मला प्रोड्यूसही करायचं आहे, पण मला ॲक्टर म्हणून लवकर काम मिळालं म्हणून मी ते सुरुवात केली करायला. राईट. पण तुला इंटरेस्ट इन जनरल पूर्ण आय जस्ट लव्ह द होल प्रोसेस ऑफ मेकिंग फिल्म्स, की तुम्ही तुकड्यांमध्ये काहीतरी शूट करता, बरोबर, मग तुम्ही ते एका कम्प्युटरवर जाऊन सगळं जोडता, मग त्याचा व्हॉइस जो आहे तो तुम्ही वेगळ्या स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड करता, मग त्याची फॉली जी आहे ती वेगळी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड होते, मग त्याचं एक बॅकग्राऊंड स्कोर येतं, मग आधी डब लागतं, मग त्याचा काहीतरी एक वेगळं व्हर्जन तयार होतं, मग त्यानंतर फॉली येते, मग अजून काहीतरी वेगळं व्हर्जन तयार होतं, आणि तोपर्यंत काही सीन्स वर्क होत नसतात आणि सडनली त्याच्यावरती BGM आल्यावरती ते बुम वर्क होतात. किंवा काही ठिकाणी BGM असतो, तो सडनली तुम्ही जर का म्यूट करून टाकला तर तुम्हाला कळतं की नाही हा सायलेंटमध्ये जास्त वर्क होतो. सो ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे ना गोष्टी असेंबल करण्याची आणि मग त्यातनं मॅजिक क्रिएट करण्याचा प्रयत्न करण्याची, आय वॉज ऑलवेज फॅसिनेटेड विथ दॅट. राईट. सो इट जस्ट ते मला कायम करायचं होतं. सो त्यात कधी कुठे काही लिहिलं तर लिहिलं, नाही लिहिलं तर नाही लिहिलं, कुठे काही काम कोणत्या तरी ह्याच्या एका भागाचा भाग होता येईल ही धडपड. ऍब्सोल्युटली. टिपिंग पॉईंटच्या वेळेस मी काम नाही करू शकलो बिकॉज आय वॉज डिरेक्टिंग, आय वॉज रायटिंग, त्याचे लाईट्स पण मी करायचो आणि त्याचं साऊंड पण मी करायचो. म्हणजे पृथ्वीमध्ये सगळी रिहर्सल वगैरे झाली की त्यांचं वरती आहे ना लाईट रूम, सो वरनं तुम्ही खालती प्ले बघता. सो मी एका हाताने साऊंड ऑपरेट करायचो आणि एका हाताने लाईट्स ऑपरेट करायचो आणि असं प्ले बघत 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 आय यूज्ड टू बी लाईक त्या वरच्या खिडकीतून. वरच्या खिडकीतून असं. सो सो ते डिपेंड्स, तुम्हाला त्यावेळेस करायला कोणी मिळालं चांगलं तर नाही, पण जर का असं वाटत असेल नाही हे मीच चांगलं करू शकतो, मलाच करू दे, जमत नाही कोणाला दुसऱ्याला आता, किंवा मला हवं तसं नाही होतं,
तर मग मी करतो. राईट. टिपिंग पॉईंटच बोलूया, कारण मलाही त्याच्याबद्दल आहे थोडं. तर कुठल्याही पुस्तकाचा किंवा कुठलेही आर्ट फॉर्म आपण जेव्हा हाताळतो किंवा बघतो किंवा कन्झ्युम करतो, त्याच्यातनं एखादा एक टेकअवे असतो जो ट्रिगर बनतो आपण काहीतरी करतो त्याच्यासाठी. करेक्ट. जसं आय एम शुअर की तू पुस्तक वाचतस आणि तुला त्या पुस्तकात काही ट्रिगर्स मिळाले ज्याच्याने तू मग म्हणालास की आपण अनुवाद करून नाटक करूया. तर तो काय ट्रिगर होता त्या पुस्तकातला? त्या पुस्तकामध्ये ना एक थिअरी आहे, ब्रोकन विंडोज थिअरी म्हणून. तू वाचलं असेल तर तुला आठवेल की नाही मला माहिती नाही, तरी सांगूया म्हणजे ब्रोकन विंडोज थिअरी इज लाईक की एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगला रोज त्या बिल्डिंगमध्ये जर का राहणारी लोक असतील किंवा नसतील सुद्धा आणि रोज रस्त्यावरनं पास होणारे काही ट्रबल मॉंगर्स असतील, त्यांनी जर का रोज एक दगड मारला त्याच्या खिडकीवर आणि खिडक्या फोडल्या, तर पहिल्या दिवशी एक खिडकी फुटेल. ती जर का खिडकी दुसऱ्या दिवशी रिपेअर केलेली नसेल तर दुसऱ्या दिवशी दुसरी खिडकी फुटेल. आणि हळूहळू तुम्ही बघायला लागलात तर एका महिन्यात सगळ्या खिडक्या फुटलेल्या असतील. हळूहळू त्याच्यावरती एन्क्रोचमेंट झाली असेल, त्या बिल्डिंगचा रंग उडालेला असेल, त्यावर ग्राफिटी केली असेल, हळूहळू भिंती तोडलेल्या असतील, सगळं काही झालं असेल. पण ती पहिली खिडकी किंवा दुसरी खिडकी तुटल्यानंतर जर का दुसऱ्या दिवशी तो माणूस परत जात असताना ती खिडकी रिपेअर केलेली असेल कोणीतरी, तर तो अजून एकदा तोडेल. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी रिपेअर केलेली असेल तर तो नाही तोडणार. सो अकाउंटेबिलिटी हा जो प्रकार आहे ना, की कुठल्याही गोष्टीची एक अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. कोणी जर का काही चुकीचं करत असेल आणि त्याला कळलं की ह्याच्याकरता आय एम नॉट, नोबडी इज अकाउंटेबल फॉर दिस थिंग, आय कॅन डिस्ट्रॉय इट, मला त्याला रिपेअर करणार कोणी नाही, त्याकडे बघणार कोणी अकाउंटेबलच नाही आहे या गोष्टीकरता, तर ते वाढत जाऊ शकतं. सो अकाउंटेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ती कॉन्सेप्ट, सो बेसिकली टिपिंग पॉईंटच्या बऱ्याच गोष्टी घेतल्या की जो एक बॉइलिंग पॉईंट असतो आणि त्यानंतर सगळं कोलॅप्स होतं वगैरे, ती जी थिअरी ती वेगळी. पण ही कारण मी ज्या वातावरणात वाढलोय ना, तिथे मी बऱ्याचदा डोळ्यासमोर क्राईम घडताना पाहिलेला आहे, लोकांना विचित्र वागताना पाहिलंय आणि दे हॅव नॉट बीन हेल्ड अकाउंटेबल फॉर दॅट. बरोबर. आणि त्यामुळे ते अजून वाईट होत जाताना मी पाहिलंय. पुण्यामध्ये अजूनही मी जिथे राहतो कोथरूडमध्ये, सो आपण मग अशी गप्पा मारत होतो याबद्दल. पण आय टेल यू, कारण ते माझ्या लाईफशी कुठेतरी मिळतं जुळतं मला दिसलं. पण मी खूप लहान होतो त्यावेळेस. किंवा एखादा कलाकार जाऊन रस्त्यावरती मारामारी आणि भांडणं नाही करणार, पण तुमच्याकडे तुमची कला आहे, तुम्हाला जे फील होतंय किंवा जे हिट करतंय ते मांडण्याची, की ज्यांनी मे बी देर विल बी अ डिफरन्स. तर तिकडे तिकडच्या ज्या एक नेगेटिव्ह किंवा हिंसक एलिमेंट्स ज्या आहेत की ज्यांना काही अकाउंटेबिलिटीज नाही आहे, तिकडचं इव्हन फोर्स जी आहे ती त्यांना तेवढं अकाउंटेबल धरू शकत नाही. धरू शकतात, नाही धरत नाहीयेत. सो त्यामुळे गुन्हेगारी कुठेतरी वाढताना डोळ्यासमोर पाहिलेली. हे ते असं वाटायचं की अरे हा एक छोटासा रूल हा तोडतोय, समोरून एक अधिकारी पास होतोय पण तो बाईक थांबवून त्याला थांबवत नाहीये, तो जातोय निघून. त्यांनी पाहिलं नसेल का, रोज बघतो ना, पण तो थांबवत नाही त्याला. छोटीशी गोष्ट, रस्त्याच्या कोपऱ्यावर बसून दारू पिणं, पण तो थांबवत नाही. आणि हा पुण्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना हटकलं जात नाही. 6 महिन्यानंतर कधीतरी एखादा कोणतरी अधिकारी येतो आणि हटकतो आणि मग परत 2 दिवस कोणी नाही आणि परत सगळे सुरू होतात दारू प्यायला रस्त्यावरती. म्हणजे सेम विंडोचं एक्झाम्पल ह्याच्यात बघतोय आपण. करेक्ट. सो त्याला अकाउंटेबिलिटी नाही, तर ते वाढत जाणार आहे आणि त्याचा न्यूसन्स होणार आहे आणि तो न्यूसन्स सामान्य टॅक्सपेअरला सफर करावा लागतो. बरोबर. सो हे आम्ही वाढत्या वयात आणि अजूनही भोगतोय. त्यामुळे ते टिपिंग पॉईंट वाचल्यावरती ते अकाउंटेबिलिटी आणि हे ते वगैरे, ते ब्रोकन विंडोज थिअरी माझी अशी ठपकन मला हिट झाली, असं की हे माझंच लाईफ आहे आणि हे रोज एक्सपिरियन्स करतो मी. सो त्यामुळे तो प्ले करावा असा वाटला. पण आता टिपिंग पॉईंट ही फिक्शनल स्टोरी नाही आहे, त्यात काय असे एका माणसाची कथा वगैरे असं नाही. थिअरीज आयडिओलॉजी आणि थिअरी आहे. सो मग ती थिअरी घेऊन एक फिक्शनल स्टोरी लिहिली आणि त्यामध्ये हे सगळं पेरल्या या थिअरीज, आणि वी कॉल्ड इट टिपिंग पॉईंट. कमाल. दॅट वॉज इट. पण किती ना ते पुस्तक तू वाचतोस आणि त्याच्यात तुला ते मिळालं आणि मग तू केलं. पण कुठलंही पुस्तक आपण वाचतो ना, जर का त्यातला कुठला ना कुठला एलिमेंट आपल्याशी मिळता जुळता, जर का चांगल्या रायटरचं पुस्तक असेल ना, तर काही ना काहीतरी एक कनेक्ट मिळतोच. सेम चित्रपट चालतो, त्यात कुठेतरी कनेक्ट मिळतो प्रत्येक ऑडियन्सला मास लेवलवरती, तेव्हा तो पिक्चर चालतो. जर का कोणालाच त्यातलं स्वतःच्या आयुष्याशी काही कनेक्टेड दिसलं नाही तर ते चित्रपट मग चालत नाहीत. खूप कमी लोकांना जर का कनेक्ट मिळेल तर कमी चालतात आणि कोणालाच नाही मिळालं तर फ्लॉप होऊन जातात, फार बेकार. फॉर एक्झाम्पल, जसं मराठीमध्ये ना एक लंडनची फिल्म इंडस्ट्री आहे, जे फक्त लंडनला जाऊन सिनेमे करतात कारण सबसिडी मिळते. पहिल्यांदा 1-2, आता झिम्मा नावाचा एक सिनेमा आला होता. झिम्मा खूप चालला, पण झिम्मामध्ये ना त्या बायकांचं मराठीपण खूप जपलेलं होतं आणि त्यांच्या त्या क्लॉस्ट्रोफोबिक जगातनं
कुठेतरी बाहेर मोकळा श्वास घ्यायला जातात आणि ओपन अप होतात. ती कॉन्सेप्ट होती. कॉन्सेप्ट लंडनमध्ये शूट करण्याची नव्हती. ते एका टूरवर जातात, आता लंडनमध्ये सबसिडी मिळत असेल म्हणून तिकडे गेले आणि गेलं, पण कॉन्सेप्टशी खूप खरेपणा ठेवला. हेमंत ढोमेनी ती केली होती डिरेक्ट. सो झिम्मा झिम्मा 2 ह्या चालल्या, पण त्या लंडनच्या फिल्म्स नाही आहेत. त्यात ते टूरवर जातात, ते गेले लंडनला, गोष्ट की. आता काय होतंय, आता प्रत्येक फिल्म लव्ह स्टोरी पण करायची लंडनमध्ये करू, थ्रिलर पण करायचं उचलू आणि लंडनमध्ये राहतात. तुमच्या मातीचा जर का वासच नसेल त्या चित्रपटाला, आता त्या फिल्म्सला नाही जात कोणी, एकही दिवस चालत नाही. आणि मग मराठी प्रेक्षक येत नाही असं आपण म्हणतो, पण नाही, परत तेच सांगतो, जसं टिपिंग पॉईंट मला हिट केलं ते एका भारतीय माणसाने नाही लिहिलंय. मॅल्कम ग्लॅडवेल US मध्ये राहतो, बरोबर, पण त्याची जी आयडिओलॉजी आणि थिअरी आहे ना, ती युनिव्हर्सल आहे. ती मला पुण्यात राहून मला हिट झाली, कारण त्याचे ते थिअरी खूप रेलेव्हंट माझ्या आजूबाजूला पण होती. सो ते मग हिट होतच. इफ इट इज गुड लिटरेचर, इफ इट इज गुड सिनेमा, इट हिट्स यू. सेम गोज फॉर सिनेमा ऑल्सो, की तुम्ही, मला फार वाटतं की तुम्ही एलियनेट करू नका तुमच्या ऑडियन्सला. ते मला पुण्या मुंबईकडे, डोंबिवलीकडे, ठाण्याकडे, वाशीकडे, नाशिकमध्ये राहणाऱ्या माणसाला ते कनेक्ट झालं पाहिजे. मग तू पृथ्वीच्या तलावर कुठेही जाऊन कर, पण कोर तुझा कॉन्सेप्ट आणि तुझा थॉट आहे तो त्यांना कनेक्ट होणार असला पाहिजे. त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी आयडेंटिफाय करणाऱ्या गोष्टी त्यांना दिसल्या पाहिजेत प्रत्येक गोष्टीत. इट हॅज टू बी देअर. कमाल. सो ही जी सेन्सिबिलिटी आहे, तू म्हणालास मातीचा वास आला पाहिजे, कनेक्ट झालं पाहिजे, आपल्या जनरल ऑडियन्सला धरून ठेवलं पाहिजे, हे सगळं अनुभवातनं तुला एक एक पिकअप करत गेलास, एक एक पॉईंट्स, की कसं, म्हणजे ती त्याच्याबद्दल काही सांगशील का? नाही, एक्झॅक्टली द सेम आन्सर आय वुड गिव्ह. हळूहळू कळायला लागलं. बाबा, पहिल्यांदा मी सिनेमा जेव्हा बघायला सुरुवात केली, आय वॉज, पहिला इंट्रोड्यूस झालो सिनेमाला, दॅट वॉज विथ गुरुदत्त साहेब. सो मी पहिले त्यांची जी दर्दवाली ट्रायलॉजी होती, प्यासा, साहेब बीवी और गुलाम आणि कागज के फूल, या 3 सिनेमे पाहिले. मग त्यांच्या आयुष्यावरची डॉक्युमेंटरी ती पाहिली. मग त्यांचे बाकी काही सिनेमे होते, मिस्टर अँड मिसेस 55 आणि ते वगैरे जनरली. मग त्यांचं सॉन्ग शूटिंगचे पॅटर्न स्टडी करायला लागलो आम्ही. सो माझा एक मित्र होता, तो NYU मध्ये नंतर शिकायला गेला, डिरेक्शनचा कोर्स करायला. सो आम्ही युजली बसून एकत्र सिनेमे बघायचो आणि वी यूज्ड टू डिस्कस दॅट. सो त्यातनं त्या सिनेमापासून मग आम्ही वर्ल्ड सिनेमाकडे गेलो. पण मग वर्ल्ड सिनेमा, मग पहिल्यांदा एक कुठलं तरी शॉर्ट फिल्म मी बनवली होती जेव्हा मी 17 वर्षाचा होतो. तेव्हा मी डिरेक्ट केली होती, लिहिली होती, आणि मी त्यात कामही केलं होतं, आणि अजून 3-4 ॲक्टर्सना घेतलं होतं, आणि FTIचा एक कॅमेरामॅन घेतला होता आणि साऊंडवाला, आणि त्या दोघांना पकडून ते होते 3rd इयरला होते ते FTIच्या, आणि वी वर शूटिंग इट. आणि ती खूप हिचकॉकियन शूट केली, कारण तेव्हा खूप वेस्टर्न सिनेमा, इंग्लिश सिनेमा, युरोपियन सिनेमाचा खूप प्रभाव होता. सो हिचकॉकियन स्टाईलमध्ये एक मर्डर मिस्ट्री, आणि हिचकॉकची एक शॉर्ट स्टोरी होती, हिचकॉकच्या एका पुस्तकातली शॉर्ट स्टोरी होती, ती उचलली आणि वी शॉर्ट इट. आणि मराठी स्टाईल म्हणजे काय, म्हणजे खूप डार्क होतं खूप, आणि आम्ही ती अडॅप्ट नाही केली. मी लिहिताना ती इंग्लिशचे ह्याचा अनुवाद केला. अडॅप्टेशन वेगळं आणि ट्रान्सलेशन वेगळं असतं ना, बरोबर. सो थोडं इकडे तिकडे बदलून मी त्याचा अडॅप्टेशन काय असतं, तुम्ही त्या ह्याचं एसेन्स तुम्हाला जर का आवडला, तो एसेन्स घ्या आणि त्याला आपल्या मातीमध्ये आणा, त्याला आपल्या सेन्सिबिलिटीमध्ये फिट करा, आपली स्वतःची कॅरेक्टर्स त्याच्या अवतीभोवती हे करा. सो ओमकारा इज अ ब्रिलियंट अडॅप्टेशन याचं, कशाचं, आपलं ऑथेलोचं किंवा मॅकबेथचं मकबूल आहे. सो ते, पण आम्ही काय केलं, न्यूटन ना, अजून याचं हायदर, नॉट न्यूटन, हैदर Either was oh lord, Hamlet, yes, correct. But I think Omkara आणि मकबूल, I find them superior to a Haider. But anyway, that's a personal choice. पण आम्ही जेव्हा हिचकॉकचं केलं, आता मी 17 वर्षाचा होतो तेव्हा, आणि पहिल्यांदा काहीतरी सिनेमा अटेम्प्ट करत होतो, त्यामुळे कसं होतं ना, एक शॉट सुद्धा लावला ना, तर ती फ्रेम बघितल्यावरती तुम्ही खूपच इम्प्रेस होऊन जाता की काय कमाल आहे यार, ह्याला अर्थच नाही आहे, हे फार भारी आहे, कुठे तो अवॉर्ड. करेक्ट. तो हे साऊंडवाला काहीतरी एक त्यांनी शॉट लावला होता त्या FTIच्या मुलांनी, आणि त्याच्यात असं फुल हेझी फील होता, आणि एका बारमध्ये ते डिमली लिट डिंजी बारमध्ये बसलेत, आणि ही इज अपॅरेंटली टॉकिंग टू अ मर्डरर, आणि तो मर्डरर काय त्याला सांगतोय त्यांनी कसं लोकांना मारलं होतं वगैरे वगैरे, आणि त्याला घाम येतोय ते बोलताना वगैरे, आणि तो त्या झोनमध्ये चालला, आणि एक झूम इन शॉट त्यांनी लावला होता, त्याच्यात झूम इन मध्ये ट्रॅक इन करत होता. आणि तो झाल्यानंतर ना, तो साऊंडवाला बिचारा, तो 2nd इयरचा वगैरे होता, तर तो भाई कान जाएंगे हम लोग, कान्स जाएंगे त्या फिल्मला ना पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एंट्री पण नाही मिळाली. पण त्या झोनमध्ये ते बनवत होतो, त्यामुळे. पण आज जेव्हा बघतो ना, की त्याचं मराठीकरण कुठेच नव्हतं. सो नंतर मग हळूहळू सिनेमे अजून ऑब्झर्व करायला गेले, की अरे हे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पण का नाही जातो, तर म्हणून कान्सला जाऊ आपण.
सो मग कळलं की अच्छा हे आपल्या लोकांना हे चुकीचं केलंय सगळं, हे त्यांचं कल्चर आहे, ही त्यांची फिलॉसॉफी आणि आयडिओलॉजी आहे, हे इकडे कुठेच काही कनेक्ट होत नाहीये. आणि मग 2 मराठी माणसं तेच का बोलतायत, महाराष्ट्रात हे काही घडतच नाही, मग 2 मराठी माणसं तेच का बोलतायत जे न्यूयॉर्कच्या एका बारमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, राईट, ते इथे घडतच नाही. सो यू कॅन ट्रान्सलेट लिटरेचर अँड मेक अ मूवी आउट ऑफ इट. सो ते जे मराठीचा मातीचा वास आपल्या आजूबाजूला काय घडतं, सो त्यातलं तुम्हाला जो एक थॉट त्यातला जो आवडला असेल तो तुम्ही पिकअप करू शकता, त्याचा बेसिक. आणि तुम्हाला युनिव्हर्स स्वतःची क्रिएट करावे लागते, फक्त एसेन्स ओरिजिनल लिटरेचरचं असलं पाहिजे. सो ह्याला अडॅप्टेशन आपण म्हणतो. सो मग हळूहळू ह्या गोष्टी समजायला लागल्या की ओके आता मग त्यामुळे टिपिंग पॉईंट आम्ही अडॅप्ट केलं तेव्हा आम्ही त्याला थोडंसं त्या फिलॉसॉफीजना इंडियनाइज करता करता आम्ही त्याला फ्युचरिस्टिक बनवतो. ती कथा जी होती ती 2050 मधली ठेवली आणि त्याला पूर्ण ब्रेस्टियन स्टाईलनी डिरेक्ट केलेलं होतं. सो वी मेड इट इन टू अ म्युझिकल. कारण खूप हेवी लिटरेचर आहे टिपिंग पॉईंट. आता ही ब्रोकन विंडोज थिअरी वगैरे एंटरटेनमेंट कशी आणणार तुम्ही, सो देन वी टर्न्ड इट इन टू म्युझिकल. सो एक माणूस जो आहे तो 2050 मध्ये हिज नेम इज एजंट G35 आणि तो ऑनलाईन रिलेशनशिप्स विकतो आणि ही लिव्स विथ अन ऑर्गॅनिक कम्प्युटर. सो कम्प्युटरवरनं रिलेशनशिप्स दाखवायचे होते ना, तर मग आम्ही ऍक्च्युली माईम आर्टिस्ट सारखं सगळ्यांना बनवलं होतं. आणि कीबोर्ड आहे, मॉनिटर आहे. तेव्हा लॅपटॉप्स किंवा आता आयपॅड बिपॅड्स तेव्हा एवढं नव्हतं, इट वॉज ऑल PCs मेजरली. मग माऊस आहे, मग त्यांच्यात इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स आहेत, कारण माऊस आहे तो सॅमसंगचा आहे, कीबोर्ड आहे तो LGचा आहे, तर त्यांच्यात पण रायव्हलरी आहे इंटरनल प्रचंड. मदरबोर्ड आहे असं. सो लॉजिटेक ऍब्सोल्युटली, लॉजिटेक. सो त्याला मग आम्ही एका म्युझिकल फॉर्मॅटमध्ये बसवलं आणि इंडियन ऑडियन्स ती फिलॉसॉफी, कारण तो मुद्दा जो आहे ब्रोकन विंडोज थिअरी तो तर मला पण हिट झाला पुण्यात बसून, माझ्याकरता पण तो लागू पडतो. पण तो एंटरटेन ह्याच्यात कसा आणायचा, आपल्या लोकांना कनेक्ट कसा करायचा, ते हळूहळू प्रोग्रेशन होतं जसं तुम्ही करत जाता तसं. राईट. सो तसं झालं. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आता मे बी आय एम रायटिंग अ फिल्म आता, तर फौजदार जी मला लिहायची आहे, लिहितोय म्हणजे इनफॅक्ट पुढच्या वर्षी विल टेक इट टू फ्लोज. तर आता हळूहळू तेही कळतंय की खूप मराठमोळं. मग आता त्या झोन्समध्ये पण आहे की विदर्भ एक वेगळा सेक्टर आहे, मराठवाडा एक वेगळा सेक्टर आहे, बरोबर. मग पुणे मुंबई एक वेगळा सेक्टर आहे. प्रत्येक जागेची पण एक वेगळी सेन्सिबिलिटी आहे. तुम्ही मराठी सिनेमा करताना तुम्ही कुठल्या ऑडियन्स करताय, तिथला एक फ्लेवर आहे, वैशिष्ट्य आहेत त्यांची आहेत. सो आता जसं माझा फुलवंती नावाचा सिनेमा आला, तर फुलवंती हा सिनेमा पुण्यातल्या पेशवाईमध्ये शनिवारवाड्यात घडतो. एक फिक्शनल स्टोरी आहे जे शनिवारवाड्यातल्या दरबारात एक महापंडित आहे आणि एक नाचणारी आणि त्यांची रायव्हलरी आहे. आता हा सिनेमाचं मार्केट काय हे मला कळणं फार गरजेचं आहे. मराठवाड्यातल्या माणसाला पेशवाईशी काहीच संबंध नाही, पुण्यातल्या शनिवारवाड्याशी काहीच संबंध, तो कनेक्ट नाही करणार आहे. विदर्भ कनेक्टच नाही करणार आहेत, नाही करू शकणार. त्यात त्यांची चूक नाही आहे, त्यांच्या जवळचा विषय नाही आहे. सो म्हणजे माझं फुलवंतीचं मार्केट, सो मी जेव्हा फिल्म लिहितो त्याचं बजेटिंग करतो आणि ती प्रोड्यूस करतो, तेव्हा मला हे समजलं पाहिजे की मला पैसे कमवताना किंवा लोक येताना फक्त पुणे, पिंपरी चिंचवड, डोंबिवली, ठाणे, वाशी, मुंबईचे सर्टन वेस्टर्न आणि सेंट्रल सेंटर्स आणि नाशिक ह्याच्या पलीकडे माझा ऑडियन्सच नाही आहे. त्याच्या पलीकडे आता अजून फिल्टर होतो ऑडियन्स. सो आता हे मी लिखाणाचं जसं तू म्हणतोस की अडॅप्ट करताना तुम्हाला काय, आता तो विचार कर, ह्या मराठमोळ्या पेशवाईतल्या फिल्मला पण एवढे फिल्टर्स लागतात. बरोबर. तर लंडनला का जाऊन बनवतात मला अजूनही कळलेलं नाही, त्यांना तो मार्केटच नाही मग अजिबात. पण तरी सुद्धा आता हा फिल्टर आपण टाकला, आता हा फिल्टरमध्ये एवढी सेंटर्स आहेत, पण आता एवढ्या सेंटर्समध्ये सुद्धा मुळशी पॅटर्न नावाची एक फिल्म आली होती किंवा सैराटचा जो क्राऊड फक्त जाऊन झिंगाटवर नाचायचा, पैसे उडवायचा, मग जायचा, मग पुढच्या शोचं बुक करायचं तिकीट आणि येऊन परत झिंगाटवर नाचायचा, पैसे उडवायचा जायचा. हा क्राऊड फुलवंतीला नाहीये. महापंडिताची स्टोरी, त्याची भाषा आहे ते वगैरे वगैरे आणि अस्खलित मराठी त्या काळातलं. सो ते ह्या ऑडियन्सला पण, सो हा ऑडियन्सही फिल्टर होतो, तो आउट होतो. सो म्हणजे एक सर्टन क्लासी ऑडियन्सच येतो. तो क्लासी ऑडियन्स फक्त एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त सिनेमा बघणार आहे. राईट. करेक्ट. ते काय झिंगाटवर नाचायला सारखे 8-10 वेळा तिकीट बुक करून नाही येणार आहेत. सो रिपिटेशन तुम्हाला कमी आहे. सो म्हणजे तुम्ही किती बजेटमध्ये फिल्म बनवली पाहिजे आणि ही फिल्म तुमची कुठल्या मार्केट करताय हेही तुम्हाला कळलं पाहिजे की त्या एसेन्समध्ये तुम्ही फिल्म बनवताय. सो माझी ह्या पॉकेट्समध्ये मी कमवणार आहे आणि ह्यातनं एवढा धंदा होणार आहे. तो झाला तर फिल्म हिट आहे. सो म्हणजे मी एवढ्याच बजेटमध्ये बनवली पाहिजे, म्हणजे एवढा धंदा झाला की माझी फिल्म हिट आहे. राईट. सो
कुठलाही प्रोजेक्ट असो, आता मी फौजदार बनवतोय तर इट हॅज टू बी लाईक मला आता त्याच्यामध्ये मराठवाडा पण आहे आणि त्याच्यामध्ये नाशिक पण आहे, कारण नाशिकला पोलीस ट्रेनिंग अकॅडमी आहे. ओके. त्यामुळे आता हे घुसवलेलं नाहीये की मराठवाडाही घुसवा, विदर्भही घुसवा, म्हणजे खिचडी होऊन जाईल असं नाही करू शकत तुम्ही. पण हे आहे. सो पण मग आता ते बनवताना आमचं बजेटिंग, आमची रायटिंगची स्टाईल, की आपण कुठल्या ऑडियन्सला केटर करतो एक्झॅक्टली. सो हे फिल्टर्स सुद्धा आता हळूहळू समजायला लागलेत. सो पहिलं सुरू झालं हिचकॉकच्या एका शॉर्ट स्टोरीवर, जी काही त्याला अर्थच नव्हता, म्हणजे ते दोघं का बोलत होते त्या फिल्म असं सगळं तिथपासून सुरू झालं. ते टिपिंग पॉईंटपर्यंत थोडंसं प्रोग्रेशन झालं. ते आता मी ह्या फिल्म्स करतोय त्याच्याबरोबर मला माझी फिल्म बनवताना समजतं की ओके इथे हे गणतंय, इथे हे गणतंय. सो आपल्याला हे पण फिल्टर्स लागणार. सो माझी फिल्मचा आता मला ऑडियन्स कळतो की लिहितानाच की हे एवढं. सो लिहितानाच मी अशी लिहितो की मला ह्या बजेटमध्येच बनवायची आहे, कारण मला ही पॉकेट्स आहेत आणि ह्या पॉकेट्समधून माझी फिल्म एवढा धंदा करेल त्या लोकांनी जाऊन बघितला तर, आणि चांगली फिल्म झाली तर मग मी एवढ्या बजेटमध्ये एवढी फिल्म करणार आणि हे माझं मार्केट आहे. सो हे एसेन्स, मातीचा वास, तुमचे टेरिटरीज, त्याच्या फिल्टर्स, ह्या सगळ्याला गृहीत धरून आता हळूहळू तुम्ही तुमचं लिटरेचर क्रिएट करा. किंवा तुम्ही असं मी नाही म्हणत की मला ह्या टेरिटरीला अपील करण्याकरता काहीतरी ओढून ताणून लिहायचं, पण तुम्ही जे लिहायला घेतलंय ते कोणाकरता हे आयडेंटिफाय करणं फार महत्वाचं आहे. जसं तू शो करतोस तर मी तुला पहिलं माझं होतं की नाशिकला आवडलं का रे, अच्छा पुण्याला कसा रिस्पॉन्स होता, तू म्हणालास नाशिकला सरप्रायझिंगली खूप भारी रिस्पॉन्स आला आहे ते वगैरे. सो आता मला उत्सुकता आहे तुझा प्ले येऊन किंवा तुझा जो शो आहे तो येऊन बघण्याची मला उत्सुकता आहे, कारण मला असं होईल की ओके ह्याचं हे नाशिकला चालतंय, हे पुण्यात पण अपील होतं आणि हे मुंबईत अपील होतंय. अच्छा मग ह्या थिएटर्सला किंवा ह्या आउटलेट्सना हा जाऊन करतो, तिकडे कशा पद्धतीचा ऑडियन्स येतो. ओके सो ह्या टाईपचा कॉन्टेंटला हा ऑडियन्स आहे. हे हळूहळू तुम्ही बघता तसंही तुमचं ग्रो होत जातं आणि तुम्ही करता तसेही तुम्ही ग्रो होत जातं. तुम्हाला कळायला लागतं की काय परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स वर्क होतात एखाद्या आर्ट फॉर्मला. आय थिंक आता तू एवढं एक्सप्लेन केलं, आपण खूप साऱ्या गोष्टी ब्रेकडाऊन केल्या राईट, आणि ह्याला मुव्हिंग पार्ट्स खूप आहेत, म्हणजे व्हेरिएबल्स खूप आहेत इक्वेशनमध्ये, XYZ जे आपण करतो अल्जेब्रामध्ये, करेक्ट, तसे खूप व्हेरिएबल्स आहेत आणि सगळ्याचा विचार करून आपण एक आर्ट पीस बनवतो आणि मग तो तशा प्रकारे काम करतो किंवा वर्क होतो किंवा वर्क नाही होत, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला लिंक्ड असतात. आता ह्याच्यातनं मला दोन एकदम फंडामेंटल गोष्टी तुला विचारायच्यात. एक तर आहे ॲस्पिरेशन्स आणि ड्रीम्स, विच विल टेक यू बॅक टू युअर चाइल्डहुड किंवा लहानपणी, कारण की इट हॅज अ लॉट टू डू विथ दॅट. आणि दुसरा गोष्ट आहे इंटेंट, ते आपण नंतर बघूया. करेक्ट. तर मला आता तू ह्याच्या ॲस्पिरेशनल किंवा ड्रीम्स किंवा आपली जी स्वप्न असतात त्यात ते जरा अनपॅक करूया. आता तुझं त्याच्यासाठी लहानपणी कसा तू बघायचास, तुझे जे काही चॅलेंजेस तुझ्या अराउंड होते त्याच्यातनं पण ही एक उत्सुकता जागृत ठेवणं हे खूप कठीण काम आहे. जसं जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे तू एकदमच लहान होता तिथपासून तुला काम करावं लागलं, फायनान्शियली सपोर्ट करावा लागलं 15 वर्षापासून, राईट. आणि असा करत असतो जेव्हा माणूस, जेव्हा आपल्याला घर चालवायचं की आपल्याला कुटुंबाला मदत करायची, 15व्या वर्षी जेव्हा लोक विचार करतात मी सायन्स घेऊ की आर्ट्स घेऊ, कारण 16व्या वर्षी 10वी असते आपली साधारणपणे, त्या काळापासून तू काम करायला लागलायस, तुला फायनान्शियली सपोर्ट करायचं, राईट. ह्या सगळ्या स्ट्रगलमध्ये ड्रीम्स महत्वाची आहेत, कारण जेव्हा तुझ्याकडे ती ड्रीम्स किंवा ती इंटेन्सिटी त्या ड्रीम्सची जेवढी स्ट्रॉंग असणार आहे तेव्हाच तू असे डिसिजन्स घेणारस किंवा अशा प्रकारचं काम करणार आहेस. एक्झॅक्टली. नाहीतर तू त्यातल्या त्यात फायनान्शियली स्टेबल वे आउट बघून, कारण तुला जबाबदारी आहे. करेक्ट. म्हणून मला विचार करायचा की आपण गप्पा मारू त्याच्याबद्दल, की लहानपण तुझं कसं गेलं आणि तेव्हा कशा प्रकारे तू काय करत होतास, तुझे विचार कसे होते, काय तुला इन्फ्लुएन्स करायचं किंवा कोणत्या गोष्टी तुला आवडायच्या, तर त्याच्याबद्दल थोडा वेळ आपण जस्ट डिस्कस करूया. या सो इफ आय गो, पहिली गोष्ट म्हणजे ना एकदम लहानपण जर का तू विचारतो बिफोर 12 years वगैरे, एकदम ज्याला आपण चाइल्डहुड म्हणू, त्याच्यानंतर 12-13 नंतर युअर अ यंग अडल्ट, बरोबर, काइंड आजच्या भाषेमध्ये. पण आता फारच वेगळं, पण टीन्स मध्ये गेल्यानंतर असं आहे. सो यू लाईक 12-13-14 पासून यू गो इन दॅट झोन. पण त्याच्या आधीचं जे चाइल्डहुड होतं ते खूप इमोशनली थोडंसं ट्रॉमॅटिक, थोडंसं ऑप्रेस्ड अशा टाईपचं होतं. त्यामुळे ना फॉर मी एक डिफेन्स मेकॅनिझम तयार झाला होता, की युजली तुम्ही जेव्हा खूप ऑप्रेस्ड असता किंवा तुम्हाला फ्री विल नसते, तुमचं आयुष्य तुमच्या हातात नाही आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला कंट्रोल करता येत नाही, तुम्हाला कुठलंच डिसिजन घेता येत नाही, तुम्हाला, तुमच्या आईला, सगळ्यांना, तू युअर लाईक हँडिकॅप्ड, तेव्हा ना तुमचा एक डिफेन्स मेकॅनिझम तयार होतो आणि सडनली तुम्ही थोडे डिफेन्सिव्हवरती जाता. मग कुठली नवीन गोष्ट ट्राय करताना ना माझं असं व्हायचं की नाही मला हे करायची गरज नाही. एक फिअर असायची दॅट आय माइट नॉट बी गुड ॲट इट, आय माइट फेल ॲट इट, राईट, आय माइट नॉट बी एबल टू कम्प्लीट इट. ही आत्तापर्यंत टिकली. आय हॅव आयडेंटिफाईड इट आत्ता 3-4 वर्षापूर्वी ॲट दी एज ऑफ 35 आय आयडेंटिफाईड इट की
हे मला खूप मागे पाडतंय. कारण मला असं वाटलं की आता मी इथपर्यंत आलोय आणि आता मला शेअर मार्केटच्या भाषेमध्ये सांगायचं माझा शेअर ब्रेकआउट करायची वेळ आली. एक ब्रेकआउट पॉईंट असतो ना आणि मग तो धबधब धबधब उडतो, तोपर्यंत तो आपला स्टेबल वर खाली चालला आणि एका ठिकाणी ब्रेकआउट होतो. आपला शेअर ब्रेकआउट का नाही होत आहे असं मला झालं. तर मग मला असं झालं की नाही, हा एक चाइल्डहुड पासून तुझा जो ट्रॉमॅटिक ह्याच्यामुळे तू हे ब्रेक नाही करू शकलास. तू फिअर ऑफ फेल्युअर खूप मोठ्या प्रमाणात आहे. राईट. खूप लवकर जबाबदारी आल्यामुळे पण हे खूप होतं की तुम्ही एकदम आउट ऑफ काहीच कंट्रोलमध्ये नव्हतं आणि 15व्या वर्षी काम करायला लागलो. त्याचा चांगला पार्ट आहे की 16-17 वर्षापर्यंत लाईफ माझ्या कंट्रोलमध्ये आलं. पण कंट्रोलमध्ये आल्यामुळे काय झालं की मी कंट्रोल करतोय आता गोष्टी. माझ्या हाताखाली स्टाफ आहे, मी लोकांना नोकरी देतो, मी लोकांना काम देतो, मी काम मिळवतो आणि मी त्यांनाही काम देतो. माझा स्टाफ आहे, माझा क्रू आहे, हे ते. सो त्यामुळे आता दुसरीकडे जाऊन काम मागणं, तिकडे गेल्यावरती कुठेतरी कमी पडलो आणि आपण हरलो तर मग आपला स्टाफ आपल्याकडे बघेल आणि म्हणेल की अरे झलक दिखला जा नावाचा एक शो केला मी, तो मी आता 3 वर्षापूर्वी का 4 वर्षापूर्वी केला. तो शो मी 22व्या वर्षीच केला असता. त्याचं एक पहिलं इनिशियल जे व्हर्जन होतं 22-23व्या वर्षीच मला करता आला असता, पण मी कधी केला नाही तो. कारण मी तिकडे जाऊन हारलो तर मग मी ऑलरेडी एक डान्स इन्स्टिट्यूट चालवतो, माझी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, मला त्याच्याकरता लाखो रुपये मिळतात एखाद्या इव्हेंटमध्ये जाऊन माझ्या क्रूनी परफॉर्म करण्याकरता. सो मी झलकवर जाऊन हारलो तर माझी नालस्ती होईल का? सो मग हे लोक काय म्हणतील की अरे आपले सर तर हारले. सो ह्या सगळ्या गोष्टींचे पण ना एक वेगवेगळे असे एक भिंत तयार व्हायला लिमिटेशन्स यायला लागतात, मेंटल ब्लॉक्स यायला लागतात, जे तोडायला मला थोडा वेळ, जे आता मी तोडतो. आता मला काही फरक पडत नाही. आता इट्स लाईक की आय विल जस्ट गो. इफ यू आर देअर आणि इफ यू आर इन द मोमेंट आणि यू डुईंग युअर थिंग टू द बेस्ट ऑफ युअर कॅपॅसिटी, पीपल आर गोइंग टू आयडेंटिफाय विथ दॅट. त्याच्या पलीकडे जिंकणं हारणं डज नॉट मॅटर. बरोबर. आज खतरो के खिलाडी करून आल्यावरती वेनेवर आय गो इन दी ऑडियन्स, लाईक जनरल लोकांना भेटायला जातो त्याला एक तुम्हीच आमच्याकरता विनर आहात, तुम्ही ते थोडं इकडे तिकडे झालं तर ठीक आहे, बट यू आर द विनर येते. सो तुमचं जिंकणं हारणं किती ट्रॉफी लिफ्ट करणं इज नॉट इम्पॉर्टंट. तुमचं कॅरेक्टर काय येतंय बाहेर आणि तुमचं कॅरेक्टर किती बिल्डअप होतंय, स्वतःचं सुद्धा किती ग्रो होतंय, ती ग्रोथ फार महत्वाची असते. आणि त्याकरता ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्याची भीती वाटत असते की आपण इथे फेलू, त्या जाऊन ट्राय करणं फार गरजेचं असतं. सो हे काही ब्लॉक्स मला ना त्या ह्याच्यामुळे आले. पैशाकरता केलं, पण त्याचा आता पॉझिटिव्ह साईड जर का बघितली तर आज मी पैशाकरता फिल्म नाही करत. आणि मी आज कुठल्याही रियालिटी शोमध्ये जाऊन जर का म्हटलं, मी आत्ता बिग बॉसमध्ये गेलो होतो, मराठी बिग बॉसमध्ये फुलवंती प्रमोट करायला, आणि ते वाक्य त्यांनी ठेवलं नाही, पण मी त्याला म्हणलं की अरे मी तर प्राजक्ता माळी माझी हिरोईन आहे, तीच निर्माती पण आहे. तर मी म्हणलं की मी तिला पूर्ण सपोर्ट केला. मी तिला म्हणलं होतं पैसे देऊ नकोस, मी तर तसंही सिनेमाचे पैसे घेत नाही. म्हणतो तुमचं करून झालं की मग जे उरतील ते पैसे मला द्या, पण सिनेमावरती खर्च करा, बिकॉज मराठी सिनेमा हॅज टू ग्रो टू अ सर्टन एक्सटेंट अँड त्याकरता द यंगर जनरेशन हॅज टू स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स इट. बरोबर. बाकी आहे, मी खतरोमधनं भरपूर कमवून आलोय. हिंदी टीव्हीचा किंवा वेब शो एखादा केला तर त्यातनं मी भरपूर कमवतो. मराठी सिनेमामध्ये मी पहिलं सांगतो, बजेट काय, ओके एवढं बजेट आहे ना, फिल्म बनवा, माझं एवढं आहे, उरले तर माझे ह्याच्यातले जेवढे देऊ शकतात तेवढे द्या, पण फिल्म वर्क होऊ दे आधी. 10 फिल्म जशा वर्क होऊ दे, मग आय विल स्टार्ट चार्जिंग. पण आता ही कपॅसिटी कशामुळे आली आहे, कारण खूप आधीपासनं खूप तरुण वयात मी फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला सुरुवात झालो. सो आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग फायनान्स मच बेटर. इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग. कुठनं पैसा कमवायचा आणि कुठे पैशाकडे दुर्लक्ष करायचं, या गोष्टी समजायला लागल्या. सो ह्याचा आता काय ना, लोकांनी एक काही काळात, जोपर्यंत माझी अख्खी बॅकस्टोरी लोकांना माहीत नव्हती, काही काळ लोकांना वाटलं हां ह्याला काय गरज नाही आहे ना पैशाची, हा तर एका मोठ्या ॲक्टरचा पोरगा आहे किंवा हा BMW घेऊन फिरतो आणि हे ते वगैरे. अरे पण ती मीच घेतली आहे, ते पैसे मीच कमवलेले आहेत आणि त्याची ती मॅनेजमेंट केली आहे. त्यामुळे आज मराठी सिनेमाला मी स्वतःला डेडिकेट करू शकतो ॲज अन ॲक्टर, की तुम्हाला बर्डन नाही आहे की गश्मीरला घेतलं तर ही कम्स विथ अ प्राईस. नो, इट हॅज टू बी अन ॲसेट, की त्याला घेतलं तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट द प्राईस. वरी अबाउट मेकिंग अ गुड फिल्म, लेट्स रिलीज इट नाईसली, अँड वेन वी अर्न, लेट इट प्रूव्ह इट सेल्फ ॲट द बॉक्स ऑफिस, आणि मग मला द्या पैसे. फेअर. सो तो जो 15व्या वर्षापासून काम करण्याचं होतं ना, त्याच्यातनं फायनान्शियल इंडिपेंडन्स आल्यामुळे आय कॅन मॅनेज माय फायनान्सेस इन अ वे की आता उलट माझं पॅशन परस्यू करण्याकरता किंवा मला मराठी सिनेमा करता जर का माझं काही विजन, काही ड्रीम्स, काही ॲम्बिशन्स, ॲस्पिरेशन्स जर का असतील तर त्या पुरा करण्याकरता मला आर्थिक कुठे अडचण येत नाही.
किंवा ती बाधा येत नाही की नाही रे बाबा मला एक सिरियल केली पाहिजे आणि एवढा पर डे मिळाला पाहिजे आता, नाहीतर माझं घर कसं चालणार. ते मी 15 वर्षापासून काम करून मला तिकडे सक्षम बनवून ठेवलेलं आहे. सो ऑपॉर्च्युनिटी इन क्रायसिस, की तो क्रायसिस आला, पण त्यामुळे आता त्यातनं मी ह्या बाजूने इतका फायनान्शियली स्ट्रॉंग इतका झालोय मी, असं काही मी कुठ्याधीश नाही आहे. पण मी माझ्या गरजा, माझ्या मुलाच्या गरजा, माझ्या बायकोच्या, माझ्या आईच्या, माझ्या परिवारात कोणाला काही गरज पडली तर त्या सगळ्या गरजा फायनान्शियली पुऱ्या करून कम्फर्टेबली एखाद्या फिल्मला माझा वेळ देऊ शकतो जिथे मला फायनान्शियली विचार नाही करावा लागत. आय कॅन ओनली थिंक अबाउट हाऊ द सिनेमा शुड बी मेड आणि रिलीज. आधी मराठी सिनेमा कमवायला सुरुवात होऊ दे, मग मी कमवतो. सो ती ॲस्पिरेशन्स मला कंप्लीट करण्याकरता तो 15व्या वर्षापासूनचा जो फायनान्शियल स्ट्रगल होता ना, तो खूप आत्ता उपयोगी ठरतोय. राईट. पण गश्मीर, इट कुड हॅव गॉन द अदर वे ऑल्सो, राईट? कारण असं होतं, अशा परिस्थितीमध्ये असताना कोणीतरी एखादी व्यक्ती कम्प्लिटली दुसऱ्या एक्स्ट्रीमला पण जाऊ शकते. काहीच फिगर आउट नाही झालंय, सगळं सोडून दिलंय आता, कारण आपण लोला सुद्धा असतो मेंटली सुद्धा. तर तू कोणत्या गोष्टींना, किंवा आत्ता इफ वी लुक बॅक, अशा कोणत्या गोष्टींना तू त्याचं क्रेडिट देशील की यू स्टेड ऑन दिस पॉझिटिव्ह पाथ अँड यू फिगर्ड इट आउट फॉर युअर सेल्फ? आय थिंक फॅमिली, माय मदर. आय गॉट मॅरिड ॲट अ टाईम जेव्हा मी एकही फिल्म केली नव्हती आणि वॉज इन अ व्हेरी डाऊन फेज, म्हणून मी मॅरेज केलं असं. पण तो एक रिझन होता, खूप स्ट्रॉंग होता, बिकॉज आय रिअलाइज दॅट ऑफकोर्स मला गौरी आवडली आणि गौरीवर लग्न करायचं होतं, पण त्यावेळेस एकही फिल्म नाही केली म्हणल्यावरती आपण म्हणतो ना की एक जरा येऊ दे 4 फिल्म्स मग मी लग्न करीन. मला असं आलं की आय थिंक मग मला जरा 4 पैसे खिशात येतील आणि मग आपण लग्न करू. मला आय थॉट इट इज द अदर वे राऊंड अँड इट वर्कड ब्रिलियंटली फॉर मी. मला असं आलं की नाही, लग्न कर, त्या लग्नातनं तुला जी स्टेबिलिटी पण मिळेल ना आयुष्यामध्ये, त्यांनी इनफॅक्ट तू सिनेमावर जास्त चांगला तुझा फोकस इम्प्रूव्ह होईल. बिकॉज इमोशनल स्टेबिलिटी तुमची फॅमिली तुम्हाला देते. राईट. सो मग त्या व्यक्तीला दूर ठेवणं अजून 4 वर्ष आणि आपला स्ट्रगल करत बसणं आणि परत कारण मी पूर्ण असं जे हंकी डोरी आणि खूप छान पॉझिटिव्ह वाटते, असं पूर्ण प्रवास पॉझिटिव्ह नाही जात. राईट. सो 15 ते 17चा एक काळ असेल जेव्हा मी काम केलं असेल, पण 17 ते 18-19चा एक काळ होता जेव्हा मी प्रचंड डिप्रेशनमध्ये होतो. मग परत मी आय पिक्ड माय सेल्फ अप की अरे दिस इज नॉट द वे टू लिव्ह. मग परत मी एक 7-8 वर्ष खूप सॉलिड काम केलं. मग 24 ते 28 4 वर्ष होती तेव्हा मी प्रचंड डिप्रेशनमध्ये होतो. आय टर्न इन टू अन अल्कोहॉलिक. आय यूज टू लाईक ड्रिंक द होल डे. मी स्वतःला एका रूममध्ये 6 महिने कोंडून घेतलेलं होतं. आय नेव्हर यूज टू गो आउट, आय नेव्हर यूज टू पिकअप कॉल्स. कारण मी एक फिल्म केली होती, प्रोड्यूस आणि डिरेक्ट. नील डिसूजा परत आलाय म्हणून. सुहास शिरवळकरांच्या एका पुस्तकाचं अडॅप्टेशन होतं प्राक्तन नावाच्या, आणि ती मी लिहिली आणि डिरेक्ट केली होती. आणि त्याच्यात माझे को प्रोड्युसर होते अशोक मेहता साहेब, ज्यांनी बँडेड क्वीन शूट केला. 2 टाइम नॅशनल अवॉर्ड विनर. इज कन्सिडर्ड टू बी द रॉजर डिकन्स ऑफ इंडियन सिनेमा. आता ही इज नो मोर. ही पास्ड अवे वेन आय वॉज शूटिंग द फिल्म. ही वॉज शूटिंग द सीन्स. ही वॉज ॲक्च्युअली हँडलिंग द कॅमेरा आणि इट वॉज माय फिल्म ॲज अ डेब्युटंट. आणि ती फिल्म डब्यात गेली आणि ती मी घरावर कर्ज काढून केलेली होती. सो त्याच्यानंतरचे 2-3 वर्ष ना परत डिप्रेशनमध्ये गेले. मग मी लग्न केलं आणि मी ॲक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. सो द अप्स अँड डाऊन्स ऑलवेज हॅपन. पण आय थिंक ह्याच्यामध्ये ना टू पुल युअर सेल्फ बॅक, फॉर मी फॅमिली हॅज वर्कड वंडर्स. आणि त्यानंतर आता मुलगा झाल्यानंतर तर कधी कधी यू हॅव डार्क थॉट्स, समटाईम्स थिंग्स आर नॉट वर्किंग आउट आणि हे ते वगैरे. पण इट्स ऑलवेज युअर मदर, युअर चाइल्ड, युअर वाईफ, युअर सिस्टर, इट वर्क्स. असं काही नाही की त्यांनी येऊन अरे बाळा सगळं ठीक होईल वगैरे असं म्हणायची गरज नाही. त्यांचं फक्त म्युअर प्रेझेन्स असणं कधी कधी खूप महत्त्वाचं असतं. फक्त असणं खूप महत्त्वाचं असतं. ट्रू. कोणी काही तुम्ही काही करू नका, फक्त असा तुम्ही आहात ना, एवढं फार महत्त्वाचं आहे. सो ते माझ्याकरता खूप वर्क झालं. मी इनफॅक्ट आत्ता मध्ये ना एक खूप टॉप जर्नलिस्ट आहे, एका खूप मोठ्या मॅगझिनचा एडिटर. मी नाव नाही घेणार त्याचं आत्ता इथे, कारण त्याला आवडेल की नाही, कारण आमचा प्रायव्हेट टॉक होता, चॅट होता. पण त्यात मी त्याला आत्ता रिसेंटली 2 महिन्यापूर्वी म्हणत होतो की यार ये नहीं हो रहा है यार. मी जसं म्हणतो ब्रेकआउट नहीं हो रहा है, मेरे को ब्रेकआउट चाहिए अभी, एंड इट इज टाइम. अभी अगले 10-11 साल बहुत इंपॉर्टेंट है, मेरे को ब्रेकआउट चाहिए. तर तो म्हणाला जस्ट बी एट पीस यार, हो जाएगा. और जस्ट इमॅजिन तू जो टाइप का लाईफ तूने लीड किया है ना, आत्तापर्यंत यू वर एक्सपेक्टेड टू बी अ ड्रग ॲडिक्ट आणि कुठेतरी पडलेला असतास कोपऱ्यात वगैरे. तुझं जे लाईफ आम्ही पाहिलं आहे आत्तापर्यंत, की त्याला ही नोज एव्हरीथिंग इनसाइड आउट. राईट. खूप चांगला मित्र माझा. तर तुम्हाला जस्ट अंडरस्टँड दिस दॅट यू आर नॉट अ ड्रग ॲडिक्ट. कुठेतरी भाड्याच्या खोलीमध्ये पडून स्वतः आयुष्य वेस्ट करतोय आणि अजून 10 वर्षांत मरून जाईल कुठेतरी. हे चित्र होऊ शकलं असतं, त्यातनं यू आर हिअर. तर ॲटलिस्ट बी ग्रेटफुल अँड ॲट पीस
आणि होणार ब्रेकआउट. पण डोंट गेट टू हायपर अबाउट इट. जस्ट इफ यू गेट हायपर अबाउट इट किंवा काही असं थोडंसं असं डल वाटलं एखादा मोमेंट आला तर जस्ट थिंक, मी तुला सांगतोय, मी तुझ्यासारखं लाईफ लीड केलेले कित्येक ड्रग ॲडिक्ट आत्ता तुझ्यासमोर उभे करू शकतो, की जे त्या मार्गाला, जे तू म्हणत होता की इट कुड हॅव गॉन डाऊन साऊथ. तर मग यू ऑलवेज थिंक अबाउट दॅट अँड यू फील की हां यार, मग त्यातल्यात बरं केलं आपण आयुष्यात. नॉट बॅड. आपण आता ॲस्पिरेशन, ड्रीम्स आणि ते चॅलेंजेस कसे तू त्याच्यातनं गेलास ह्याच्याबद्दल बोललो. मी म्हटलं 2 पॉईंट्स होते. दुसरा होता माझा इंटेंट, कारण तो खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करताय, करेक्ट, तर ते जे करतोय त्याला एक काहीतरी अर्थ असतो आणि त्याला एक डिरेक्शन मिळते. आय थिंक मला असं वाटतं की इंटेंटमुळे योग्य दिशा मिळते आपल्याला, किंवा ॲटलिस्ट कळतं कुठे जायचं. करेक्ट. तर त्याच्याबद्दल आपण जरा बोलूया. कारण जसं तू म्हणालास 15 तू फायनान्शियली हळूहळू स्वतःला इंडिपेंडंट केलंस, आणि आताही तू जेव्हा फिल्म असू दे किंवा कोणताही प्रोजेक्ट करतोस तेव्हा तुला त्याचं बॉदरेशन नाही आहे, फायनान्सेसचं बॉदरेशन त्या कलाकृतीत नाही आहे, कारण तू ते विविध प्रकारे रेव्हेन्यू स्ट्रीम्स तुझ्या कंटिन्यू ठेवलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत सगळं. एक्झॅक्टली. पण त्याच्यासाठी तो इंटेंट महत्त्वाचा होता. तर त्या इंटेंटबद्दल आपण आता बोलूया, की कोणत्याही प्रोजेक्ट करताना किंवा कोणतीही गोष्ट करताना आपण का करतो हे किती महत्त्वाचं आहे, आणि ते लॉंग टर्म कसं मग ते पॅन आउट होतं. करेक्ट. इंटेंट, आता मी तुला सांगतो, पहिली गोष्ट माझ्याकरता एक घडली इंटेंटकडे येण्याआधी. इंटेंट वॉज, जसं मी तुला म्हणलं की मला सिनेमा बनवायचा होता. काय मी मग अशी आय थिंक एक्सप्लेन केलं आहे. ही सगळी प्रोसेस मला खूप इंट्रीग करायची आहे आणि अजूनही करते, आणि आय एम लाईक क्रेझी अबाउट इट. आय गेट द जिटर्स की कुठली फिल्म सुरू होणार असेल तर ते सगळ्या प्रोसेसमध्ये आता आपण जाणं, वी गोना ट्राय अँड क्रिएट मॅजिक. कधी कधी अख्ख्या फिल्ममध्ये क्रिएट होते, कधी कधी सर्टन मोमेंट्स क्रिएट होतात, असं होतं. सो माझ्या आईने ना, विथ अ गुड इंटेंट ऑफकोर्स ऑफ हर्स, तिने मला कायम एक भीती घातली होती की तू ना क्रिएटर वगैरे हे सगळं तू सोड, तू हिरो बन. आणि तू जर का क्रिएट करतोस, हे कुठल्या दिग्दर्शकाला जर का कळलं ना, तर तुला ॲक्टर म्हणून घ्यायला ते नाही म्हणतील, की अरे नको हा मग आपल्यामध्ये लुडबुड करेल हे. सो हा आता ऑब्व्हियसली हे एका आईचं जे कन्सर्न असते मुलाकरता, की त्याच्या करिअरमध्ये कुठे काही बाधा यावी नाही आणि त्यांनी हिरो बनावं वगैरे वगैरे. असं हिरो म्हणते ती, ॲक्टर म्हणत नाही, हिरो बनला पाहिजे. सो त्यामुळे मला ना कायम मी क्रिएट करायला आता सुरुवात करतोय, आणि हे मी खरं ना 10-12 वर्षाआधी करायला पाहिजे होतं. माझा इंटेंट तो होता की मला मराठी सिनेमा क्रिएट करायला सुरुवात करायची. मराठी असो, नंतर हिंदी, कुठल्याही लँग्वेजमध्ये करेन. लँग्वेज इज नॉट अ बॅरियर, पण सुरुवात ऑब्व्हियसली मराठी आपला बालेकिल्ला असल्यामुळे मराठी सिनेमा, आणि प्रेम, मातृभाषा आहे शेवटी. आणि मराठीला ना आत्ता स्कोप खूप आहे. मग एक डिटेल विचारायचा राहिला होता, तू मराठी मीडियमला होतास का? नाही, मी इंग्लिश मीडियममध्ये, पण पुण्याच्या इंग्लिश मीडियममध्ये, विच इज ॲज गुड ॲज मराठी मीडियमच. आम्ही सगळे टीचर्स सोबत सगळे मराठीतच बोलायचो तेव्हा. जसं आम्ही मराठी मीडियमला सेमी इंग्लिशला होतो, तसं तू इंग्लिश मीडियमला सेमी मराठी होतो. ऑलमोस्ट मराठीच होतो. म्हणजे इंग्लिशच्या टीचर पण यायचे, ते मराठीतच बोलायचे. सो ते मराठी मीडियम काही असं हे नाही, वेगळं काही हे नाही. पण तर सिनेमा पुढे न्यायचा वगैरे, तर त्यामुळे ना बराच काळ मी क्रिएट करायला ना एक पाऊल मागे घ्यायला गेलो, की नको करायला. आई बोलते तर कदाचित बरोबर बोलत असेल. आता जाऊन ना तो जो पडदा घातला गेला होता डोळ्याचा, तो थोडा वरती गेला. एक तर कुठला जर का दिग्दर्शक ह्या गोष्टीमुळे इन्सिक्युअर होत असेल की मी लिहितो किंवा मला पुढे जाऊन कुठली दुसरी फिल्म डिरेक्ट करायची आहे, म्हणून तो इन्सिक्युअर होऊन मला ॲज अन ॲक्टर घेत नसेल, तर ही खूप चांगली गोष्ट आहे की मी त्या दिग्दर्शकाबरोबर काम करत नाही आहे. अशा दिग्दर्शकाबरोबर काम करण्यात पॉईंटच नाही आहे, कारण इतका इन्सिक्युअर माणूस चांगली फिल्म डिरेक्ट करूच नाही शकणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कलाकारांनी प्रश्न विचारावे अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा असली पाहिजे. कलाकारांनी संहिता वाचावी अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा असली पाहिजे. कलाकार संहिता मागतो, संहितेवर अभ्यास करतो, त्यावर 10 प्रश्न विचारतो, म्हणजे तो लुडबुड करतो, हे ज्या दिग्दर्शकाला वाटत असेल, पुन्हा अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायची काहीच गरज नाही, कारण तो चांगला चित्रपट बनवूच शकत नाही. सो तुम्हाला चूज करायचं की तुम्ही कुठल्या स्कूल ऑफ थॉट आणि कुठल्या स्कूल ऑफ सिनेमामधनं येत आहे. सो माझा स्कूल ऑफ सिनेमा किंवा माझा स्कूल ऑफ थॉट जो आहे, त्यामध्ये हे दिग्दर्शक कुठेच बसत नाही आहेत. मग मला जर का एखादी फिल्म बनवावीशी वाटली तर ती करण्यापासून स्वतःला का थांबवू? कारण माझ्या स्कूल ऑफ थॉट आणि स्कूल ऑफ सिनेमामध्ये बसणारे जे दिग्दर्शक आहेत, ते मी माझी स्वतःची फिल्म बनवली तरी सुद्धा त्यांच्या कॅरेक्टर करता मी गरजेचं असलो तर ते मला घेणारच आहेत, बरोबर, माझ्याबरोबर काम करणारच आहेत. आणि इनफॅक्ट त्यांना आवडणारे जर का मी 10 प्रश्न, कारण त्यांना ते अपेक्षित असणार आहे की ह्याच्याकडनंही 10 प्रश्न होते, त्यांनी काहीतरी नवीन सापडेल कदाचित त्या पात्रामध्ये, त्या सीनमध्ये, त्या अख्ख्या सिनेमामध्ये, संहितेमध्ये, कुठेही. सो इंटेंट वाईज
द इंटेंट वॉज ऑलवेज क्लिअर की आय वॉन्ट टू मेक सिनेमा. आणि आता तो इंटेंट अजून क्लिअर झाला आहे. त्यात ज्या मनात काही भीत्या घालून दिलेल्या होत्या त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. जसं जसं काम करत गेलो, सिनेमा समजायला लागला, लोक समजायला लागली इंडस्ट्रीमध्ये, तशी तशी ही भीती दूर झाली. त्यामुळे आता खरं आय एम गोण फॉलो माय इंटेंट दॅट आय एम गोण स्टार्ट क्रिएटिंग मूवीज. काही ह्याच्यात मी काम पण करीन आणि काही मी स्वतः बनवीन सुद्धा अशा पद्धतीने. आणि मराठी सिनेमा इज ॲट अ लेवल जिथे मल्याळम सिनेमा 5 वर्षापूर्वी होता आत्ताच्या घडीला मार्केट वाईज. मल्याळम सिनेमा केरळामध्ये बनतो. टोविनो थॉमस असो, फहाद फासिल असो, निविन पॉली असो, त्यांचे सिनेमे मी रेग्युलरली बघतो. तू बघतोस की नाही मला माहीत नाही. मध्ये मध्ये जे काय पण फहाद फासिलचा आता जोजी नावाचा एक सिनेमा होता, मलिक नावाचा एक सिनेमा होता, किंवा निविन पॉलीचे आता हे सगळे हे हृदयम आणि प्रेमम आणि ऑल दीज फिल्म्स, ब्रिलियंट फिल्म्स. किंवा ॲक्शन हिरो बिजू नावाचा एक पोलीस फोर्सवरचा सिनेमा मी पाहिला निविन पॉलीचा. किंवा टोविनो थॉमसचा तो मिन्नल मुरली नावाचा एक सिनेमा नक्की बघ. किंवा जय 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 हे म्हणून एक सिनेमा आहे त्यांचा, ज्यांनी मिन्नल मुरली डिरेक्ट केला, त्यांनी त्यात काम केलं ॲज अन ॲक्टर, जोसेफ बेझलनी. सो हे सिनेमे ना आत्ताच्या घडीला 8 कोटी आणि 10 कोटीमध्ये बनत आहेत. आणि ते साधारणतः कमीत कमी 40 ते 50 कोटी कमवतात एकाच स्टेटमधनं, केरळामधनं. आता आपणही मराठी आहोत, आपलंही कल्चरल फॅब्रिक तेवढंच स्ट्रॉंग आहे जेवढं मल्याळमचं कल्चरल फॅब्रिक स्ट्रॉंग आहे. आपल्याकडेही इंटेलेक्च्युअल प्लस मास अपील असणारे सिनेमे चालू शकतात, जसे त्यांच्याकडे इंटेलेक्ट असते, थॉट असतो, आणि त्याला एक मास अपील आणि एंटरटेनमेंट व्हॅल्यू देऊन सुद्धा ते बनवतात. बरोबर. पण ते त्यांच्या थॉटपासून कुठे भरकटत नाहीत, माइंडलेस एंटरटेनर्स नाही करत. तुम्ही काहीतरी घेऊन जाता सिनेमांना, आणि तरी ते 40-50 कोटी कमवत आहेत. सो आता इंटेंट इकडे येतो की आपल्याला मराठीचा विचार करून अशा पद्धतीचे सिनेमे सातत्याने बनवायचे आहेत का, मार्केटचा अभ्यास करून आणि बजेटिंग करून, की ह्या बजेटमध्ये माझं एवढं मार्केट आहे, मी हे बनवलं. तुम्हाला वर्षाला किमान 10 सक्सेसफुल सिनेमे चर्नआउट करावे लागतील. तर 5 वर्षात वी कॅन गो द मल्याळम वे. वी कॅन हॅव आर ओन फहाद फाझिल्स आणि आर ओन टोविनो थॉमसेस आणि आर ओन जोसेफ बेझल्स आणि वी कॅन गो दॅट वे कम्प्लिटली. सो दॅट इज द इंटेंट. तो इंटेंट माझा खूप आधीपासून होता, पण आता तो म्हणजे ॲक्च्युली इन प्रॅक्टिकॅलिटी उतरवण्याची वेळ आलेली आहे. कारण ह्या 5 ते 10 वर्षात जर का हे मी आणि माझ्या बरोबरीने अजून काही 10 लोक असतील किंवा 5 जरी लोक असतील, त्यांनी हे जर का सुरू नाही केलं तर मराठी सिनेमा स्टॅग्नेट होणार, 100% होणार. त्याला मग सर्टन काही बिलो द बेल्ट कॉमेडीज ज्या खूप चालतात, जिकडे एक फॉल्स ऑडियन्स येतो. म्हणजे तो सिनेमा एन्जॉय करायला नाही तर घाणेरड्या कमेंट्स करायला, टवाळक्या करायला, पैसे उधळायला, हे तेव्हा पैसे कॉईन्स उडवायला आणि पॉपकॉर्न फेकायला स्क्रीनवरती. तो वाला ऑडियन्स पण महत्त्वाचा आहे, तोही पाहिजेच. पण त्याच्याबरोबर जो सिनेमा बघणार ऑडियन्स आहे तोही आला पाहिजे थिएटरला. सो तेवढ्या ब्रॅकेटमध्येच आपण अडकून नाही पडलो पाहिजे की चालले तर हेच चालत आहेत, बाकी सिनेमा नाही चालत आहे. सो तो इंटेंट आहे की यू नीड टू ग्रो सिनेमा, आणि मराठी कॅन गो देअर. जर का आत्ता सिरियसली घेतलं तर पुढच्या 5-10 वर्षात वी कॅन रीच देअर. 100% पोहोचू शकतो आपण. राईट. किती कमाल आहे. कारण की आय थिंक आपण मध्ये पण बोलत होतो त्याच्यात हा जो इंटेंट आणि अप्रोच किती महत्वाचा आहे, इवन फॉर अ प्रॉडक्ट टू वर्क. हे फार मला निदर्शनाने जाणवून येत आहे. आणि आय थिंक ह्याच्यात कसं आहे, एक असतं प्रॉडक्ट मार्केट फिट सगळे शोधत असतात, पण बरेचदा असं होतं प्रॉडक्ट बनतं आणि मग त्याला मार्केट शोधायला बाहेर पडलं जातं. पण जसं आता आमच्या डिझाईन इनोव्हेशन आणि इन जनरल सर्व्हिस डिझाईनमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आपण युजली पहिले युजर रिसर्चने चालू करतो की ह्या ऑडियन्सची काय गरज आहे, या ऑडियन्सना काय पेन्स आहेत, काय फिअर्स आहेत, त्यांचे काय ड्रीम्स आहेत, आणि मग ते नॅव्हिगेट झाल्यानंतर त्याचा अभ्यास झाल्यानंतर आपण ठरवतो की ओके, जर का आपलं हे डोमेन आहे आणि ह्यांचं अशीच परिस्थिती आहे तर वी कॅन इंट्रोड्यूस धिस टू देम, आणि मग त्यांचं आयुष्य ह्याच्यामुळे बेटर होणार आहे. करेक्ट. तर आय थिंक तो जो बॉटम अप अप्रोच आहे ना, इन टर्म्स ऑफ अप्रोचिंग द ऑडियन्स, तो आणणं आय थिंक महत्वाचं आहे. तरच मग त्या मातीत रुजणाऱ्या कलाकृती बनतील. पण हे बोलणं फार सोपं आहे. ऑफकोर्स त्याचा ऍप्लिकेशन पार्ट महत्वाचा आहे. आय डोंट नो हाऊ टू डू दॅट. याचं रिव्हर्स पण आहे. आणि जसं आता हे सगळं मार्केट रिसर्च आणि ऑडियन्सचं अंडरस्टँडिंग आणि हे ते वगैरे करून, तुमच्या बायरचं किंवा तुमच्या कन्झ्युमरचं अंडरस्टँडिंग करून मग तुम्ही सिनेमा अप्रोच करता. आता माझ्याकडे ना एक प्रोड्युसर आले होते आतामध्ये. सो त्यांनी एक मला असा आउट अँड आउट कमर्शियल, असंच मी जसं म्हणलं की वी कॅन गो द मल्याळम वे आणि वी कॅन मॅरी कॉन्टेंट आणि थॉट विथ एंटरटेनमेंट, आणि त्याला एक छान पॅकेज बनवू शकतो आपण. तसं एक स्क्रिप्ट घेऊन आले, पण त्यांच्या स्क्रिप्टची फक्त आउटलाईन रेडी होती, पण त्यांचा हा मार्केट रिसर्च सगळा रेडी झाला होता. आणि मी म्हणलं पण अरे, आणि कधी करायचं आहे, ऑन फ्लोअर्स न्यायचं डिसेंबर. हे मी गोष्ट सांगतोय ऑगस्ट एंडची.
आत्ता ऑगस्ट एंडला, आणि ते म्हणाले डिसेंबरला वी वॉन्ट टू गो ऑन फ्लोअर्स, बजेट काय 4 करोड. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे बजेट, या बजेटमध्ये बनू शकतं हे, आणि याला एक मार्केटसुद्धा येऊ शकतं. पण स्क्रिप्ट नाही, ते ऑन द गो, ऑन द फ्लाय बनत राहील. जसे असे लोक येतील, HODs येतील वगैरे वगैरे, ते प्रत्येकाच्या इनपुट्सनी बनत राहील, आणि डिसेंबर ऑन फ्लोर्स पण. मी म्हटलं मग तुम्ही कुठल्या कॉन्फिडन्सनी डिसेंबर ऑन फ्लोर्स, कारण तुम्ही नाही, आमचे सगळे गणितं ठरलेली आहेत. हे मार्केट आहे, हे आपले पॉकेट्स आहेत, इकडनं एवढा पैसा कमवणं, इकडनं एवढा पैसा कमवणं, सॅटेलाईट हे, डिजिटल हे, ह्या पॉकेट्समध्ये आपला मेन ऑडियन्स आहे, तिकडे आपण एवढे शोज लावणार. मी म्हणलं पण तुमची स्क्रिप्टच रेडी नाही आहे. आता हे असं आहे की इथे सगळे हा मॅनेजमेंटचा विचार केलेला आहे, कारण ते मॅनेजमेंट साईडनी येणारे प्रोड्युसर्स आहेत. पण त्यांना मी समजवायचा प्रयत्न करतो की अरे पण संहिता जी असते, का मोठे मोठे डिरेक्टर्स 2-2 वर्ष एक संहिता लिहितात चित्रपटाची. राईट, दॅट इज द बॅकबोन ना. खरं. ते तयार नसेल तर तुमचे हे सगळे कॅल्क्युलेशन्स, पण तरी पण पिक्चर फेल होणार आहे फायनली, आणि तो ऑडियन्स जो तुमचा यायचा अपेक्षित तो नाही येणार आहे. आणि मग हे पण ते त्यांना नाही पटत त्यावेळेस. आणि मग तो पिक्चरचे प्रोमोज मला आले, असे आधी पण उदाहरण आहेत. आता या नोव्हेंबरमध्ये 2 असे चित्रपट येत आहेत, जे चित्रपट मला ऑफर झाले होते, आणि ह्याच कारणांमुळे मी नाही बोललो, आणि त्याचे प्रोमोज आता मी बघतोय, आणि मला ते दिसतंय की नोव्हेंबरमध्ये त्या बिचारे परत त्यांचा धंद्याला लागणार आहेत. म्हणजे त्यांचा जो ओरिजिनल बिझनेस आहे, फिल्म बिझनेस पासून लांब जातील. सो चांगले फंडर्स यांना प्रॉपर गायडन्स किंवा प्रॉपर लोक न भेटल्यामुळे सुद्धा ती बाहेर निघून जातात. पण ही दुधारी तलवार आहे. म्हणजे तुम्ही मार्केटचं ह्याच्याबरोबर ना, तुमचा कोर आहे तुमची स्क्रिप्ट, तुमचा कॉन्टेंट. सो कॉन्टेंट सुद्धा बनवायला तुम्हाला वेळ दिला पाहिजे. काही लोक त्याच्याकडे लक्ष देत आहेत, काही लोक ह्याच्याकडे लक्ष देत आहेत. दोन्हीला स्लॅब बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे. राईट. सो आम्ही पण ह्या अशा सिच्युएशनमध्ये काय करतो, बेसिकली जो युजर रिसर्च असेल ना, तो पहिले एस्टॅब्लिश करून घेतो इन द रूम की अशी परिस्थिती आहे आणि हे असं असं आहे, आता ह्याच्यावर काय बनवायचं. मग वी गो इन टू दॅट क्रिएशन मोड की ह्याला धरून काय बनवता येईल, आणि मग त्याच्यानंतर तो आर्ट किंवा जे काय आहे प्रोडक्ट ते बनल्यानंतर देन ऑफकोर्स देन प्रोड्युसिंग इट आणि ते सगळं. करेक्ट. पण आय थिंक हे दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फार महत्वाच्या. दोन्हीकडे लक्ष देणारी व्यक्ती पाहिजे, दोन्हीला सिरियसली घेणारी व्यक्ती पाहिजे. आणि हे मराठी सिनेमामध्ये खूप लॅगिंग आहे आता. राईट. यू नीड पीपल टू टेक दिस सिरियसली. आणि मला असं वाटतं तरुण फळी जी आहे ना ॲक्टर्सची, यांनी हे सिरियसली घ्यायला सुरुवात केली पाहिजे. सिनेमा एक वर्षाला 1 किंवा 2 जास्तीत जास्त करावे, आणि ते करत असताना ह्या सगळ्या अंगांमध्ये इवन ॲक्टर्स ज्यांचा अभ्यास आहे ना, त्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करावं. की काय कारण तुम्ही 10 फिल्म्स केलेल्या आहेत आधी, तुमचा जो प्रोड्युसर आलेला आहे, जो काही 4 कोटी 3 कोटी घेऊन आलेला आहे, तो नवीन असेल कदाचित. तर तुम्हाला ॲज ॲक्टर्ससुद्धा त्या गोष्टींची काळजी घेताना कुठे कोणी चुकीची माणसं नेमली जात आहेत का, मग त्याच्यात ती एक आपण ॲटिट्यूड आता ठेवून चालणार नाही की नाही मला माझे पैसे मिळतात, मी माझा रोल छान करणार आहे आणि संपला ना विषय, सोडून देते, ते त्यांचं बघतील. असं नाही, तो सिनेमा सगळ्यांचा आहे. सो एव्हरीबडी हॅज टू पुट दॅट इन. स्पेशली तरुण पिढी जी आहे तिने केलं पाहिजे, सिरियसली घेतलं पाहिजे. राईट. मग कोणाला लुडबुड वाटत असेल तर मग त्या माणसावर काम नका करू. सो ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला चालू असताना आपलं इंटेंट असताना आणि आपण एका डिरेक्शनने जात असताना इन जनरल मेंटल इम्बॅलन्स होऊ शकतो, किंवा कधी कधी जसं म्हणाला लोज आणि हाईज आपल्या आयुष्यात सारखेच येत असतात. इट्स पार्ट ऑफ लाईफ. किती पण सक्सेसफुल असो, किती पण काही चालू असो, ती लोज आणि हाईजचे लाट जी असते, टाईड वेव्ह, ती पूर्ण वेळ असते. तर ह्याच्यात तू तुझा मेंटल बॅलन्स आत्ता ह्या घडीला कसा ठेवतोस, काय गोष्टी करतोस. आणि जसं म्हटलं अवांतर वाचन तर तू करतोच असेल, पण इन जनरल अवांतर काही गोष्टी करतोस का तुझ्या डे टू डे लाईफमध्ये ज्या तुला हेल्प करतात टू गेट अ बेटर पर्स्पेक्टिव्ह. कारण काय काय आपण खूप खोल घुसत राहिलो ना की आपण वी गो टू क्लोज टू द थिंग, आपण खूप जवळ जातो आणि मग आपण वी लूज तो जो झूम आउट. करेक्ट. तर मग आउट फोकसच जाणार ना, मग तुम्ही फोकस तुमचा ब्लर होत जाणार जेवढं जवळ जात असेल. तर तू काय अशा वेगवेगळ्या गोष्टी करतोस का तुझ्या दैनंदिन जीवनात? दैनंदिन जीवनात नाही नाही, फारसं नाही. मी जनरली कधी कधी माइंडलेस टेलिव्हिजन थोड्या वेळा करता बघतो, शोज वगैरे. साइनफेल्डचा मी खूप मोठा फॅन आहे. वा. सो माझ्याकरता असं असतं की मग खूप अति क्लस्टर झालं सगळं ब्रेनमध्ये, आणि खूप वाचन झालं, खूप गोष्टी पटल्या, काही गोष्टी खूप पटल्या नाहीत, आणि वाद झाले आणि चिडचिड होत असेल. वाद नाही करत मी लोकांशी युजली, 2दा समजून बघतो, नाही तर मग स्वतःच चिडत राहतो स्वतःमध्येच. पण ते सुद्धा झाल्यानंतर मग मी सरळ साइनफेल्डसारखा एखादा शो प्ले करेन, आणि मग इट विल बी लाईक 8 hours स्ट्रेट मी एपिसोडचा रिरन चालू असेल. सो आय एम अ साइनफेल्ड गाय, आय एम नॉट अ फ्रेंड्स गाय. आय डोंट नो वेदर यू आर फ्रेंड्स पर्सन, बट आय फील की आय थिंक इट हॅज अ लॉट टू डू विथ युअर एज.
कुठे कधी जन्म झालाय तुमचा? माझ्या मते ज्या माणसांना साइनफेल्ड युजली आवडतं ना त्यांना फ्रेंड्स नाही आवडू शकत. आयुष्यात दोघांपैकी कोणतं आधी आलंय आपल्या आयुष्यात, इवन दॅट मॅटर्स. I think that is- प्रोडक्शन वाईज तो साइनफेल्ड वॉज द फर्स्ट वन. नाही आयुष्यात कधी आलंय म्हणजे तू कधी पहिलं काय बघितलं? तसं मी पहिले हाऊ आय मेट युअर मदर बघितलं, त्यामुळे मला बराच काळ फ्रेंड्स आवडतच नव्हतं, कारण माझी पहिली सिरीज त्या झोनची होती हाऊ आय मेट युअर मदर. साइनफील्डचा आय थिंक तो सेटअप जास्त आवडतो की तो स्टँडअपचे एक स्टार्टिंग आणि एंडला तो क्लब मध्ये सांगतोय गोष्ट आणि मध्ये कट टू एपिसोड. आय थिंक ती खूपच बेसिक लेवल आहे ते खूप. इट्स व्हेरी बेसिक. त्याला फ्रेंड्स इज मोर पॉलिश्ड दॅन साइनफेल्ड आय फील. पण साइनफेल्ड मोर रॉ. हा इट्स व्हेरी रॉ. या आणि साइनफेल्डचं काय ना की फॉर द फर्स्ट टाइम अ शो अबाउट नथिंग, ही कॉन्सेप्टच इंट्रोड्यूस करणं की काय शो कशाबद्दल आहे, तर एक फिक्शनल स्टोरी काय लागायची, तर इट्स अबाउट द शो इज अबाउट नथिंग. आणि पर एपिसोड ते ती वाली गोष्ट संपते. आजूबाजूला जे घडतंय तुम्ही आज त्याच्यावरच फ्रेंड्स झालं, त्याच्यावरच हे झालं. सो द कॉन्सेप्ट ऑफ सिटकॉम की द शो इज अबाउट नथिंग. सिच्युएशनल कॉमेडी. तुम्ही एका कॅफेमध्ये बसता मित्रांबरोबर आणि गप्पा होता आणि गप्पातनं कन्फ्युजन होतं आणि मग काहीतरी एखादी घटना घडते आणि त्याच्यावर सोल्युशन निघतं किंवा नाही निघत आणि त्यातनं धमाल होते. आणि जे प्रत्येक जण आयडेंटिफाय करतं, कारण हे कुठेतरी घडत असते. आय थिंक द ब्युटी ऑफ दिस इज ऑल्सो की एवढी सिम्पल स्टोरी आहे, सगळ्यांबरोबर होणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या तुम्ही मांडता कशा आणि त्या हिट कशा होतात त्याच्याकडे बघण्याचा नजरिया. एक्झॅक्टली. एका कॉमिकचा दृष्टिकोन. तसं बघायला गेलं तर चॅप्लिनने काय केलं? व्हॉट वॉज चॅप्लिन? साइनफेल्ड तू आता बघतोयस आणि चॅप्लिन वॉज गॉड, ह्याच्यात काही वादच नाही त्याच्या एराचा. पण व्हॉट वॉज दॅट? डे टू डे घडणाऱ्या गोष्टी एका कॉमिकच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये. राईट. That was the concept. Seinfeld is also the same thing. He's a stand-up comedian. आणि डे टू डे घडणारे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, ज्या गोष्टीवरनं चिडचिड होते, जे आपल्याला हे होतं ते होतं, त्या सगळ्याला तो त्याच्या एका कॉमिकच्या नजरेतनं बघतो आणि तुमच्या समोर मांडतो. अँड इट जस्ट कनेक्ट्स ब्रिलियंटली अँड यू जस्ट लाफ इट ऑफ. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही रोज चिडचिड करताय, व्हाईल वॉचिंग दॅट यू जस्ट लाफ इट ऑफ. करेक्ट. अँड यू फील रिलॅक्स दॅट आय एम नॉट द ओनली वन हू इज गोइंग थ्रू दिस. दिस इज हॅपनिंग एव्हरीवेअर अराउंड द वर्ल्ड अँड यू जस्ट हॅव अ गुड लाफ अबाउट इट. That is why it works brilliantly. Now to your experience. So माझं काय झालं साइनफील्डचं, मी साइनफील्ड शो बघायच्या आधी साइनफील्डचा इंटरव्ह्यू बघितला डेव्हिड लेटरमॅनच्या शोवर, आणि मग माझं एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने मला साइनफील्ड बघायला मिळालं, असं झालं. आणि माझा इंटरव्ह्यू पाहिला डेव्हिड लेटरमॅनवर त्याचा इंटरव्ह्यू बघितला आणि मग शो बघितला. आणि असं माझं बऱ्याच आर्टिस्टच्या बरोबर झालंय की ज्यांचा मी इंटरव्ह्यू बघितला, इंटरव्ह्यूमध्ये मला ती व्यक्ती जितकी आवडली आणि त्याच्यानंतर मी त्यांचा आर्ट बघितलं. अच्छा. तर इट्स अ डिफरंट ऑफकोर्स. आणि म्हणून जसं तू एकदा मगाशी पण म्हणाला होतास की तू मूवीज बघितल्यास आणि त्यावेळी तू डॉक्युमेंटरीज सुद्धा पाहिल्यास त्या डिरेक्टर्सच्या आणि ते कुठून आलं, त्याचं इन्सेप्शन कुठून झालं, कशी आयडिया आली, फॉर्म, तेही किती इम्पॉर्टंट असतं. आणि मग कळतं आपल्याला की ह्या व्यक्तीने असं का केलंय. करेक्ट. कारण मला बरेचदा त्याच्यात पण जास्त इंटरेस्ट असतो की आर्ट ठीक आहे, या माणसाने हे आर्ट प्रोड्यूस केलंय, पण हा माणूस काय आहे, का म्हणजे ह्यानेच का केलं, हे ह्याच्या हातूनच का झालंय. करेक्ट. तर ते फार फॅसिनेटिंग आहे. आणि त्याच्यात बरेचसे अननोन्स जे आपल्या हातात नाहीच आहेत. जसं तू एकदम सुरुवातीला पण म्हणालास की तू एक चित्रपट केलास, तिकडे तुला तू नेट प्रॅक्टिस सारखा तुला वापरता आला ते पूर्ण कालखंड, पण त्याच्यात तुला अशा व्यक्ती मिळाल्या ज्याच्यामुळे तुझी हिंदी सुधारली. जे तू ते केलं असतं नसतं झालं. हो, ते त्याच्याकरता म्हणजे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात यावी, माझं हिंदी चांगलं व्हावं. आणि त्याकरता आज मी जर का हिंदीत कुठेही काम करतो, तर जसं मी एक शो केला होता, इमली नावाचा एक शो माझा स्टार प्लसवर आला होता, जो ज्याच्यात मी दिल्लीमधला पत्रकार आहे. सो दिल्लीच्या कुठल्या तरी दैनिक भास्कर मधला वगैरे असा पत्रकार आहे, हिंदी न्यूजपेपरचा पत्रकार आहे. सो त्याचं हिंदी किती करेक्ट असलं पाहिजे, म्हणजे प्रमाण हिंदी ज्याला आपण म्हणतो ते त्याचं परफेक्ट असलं पाहिजे. सो तो शो करताना कुठेच मला कोणालाच असं वाटलं नाही की मी महाराष्ट्रीयन आहे. सगळ्यांना वाटलं हा तू दिल्लीचाच आहेस. राईट. हाच एक फीडबॅक कायम असायचा. ज्यांनी माझं मराठीचं काम नाही पाहिलं, नॅशनल ऑडियन्स जी आपण म्हणून ती. करेक्ट. पण ते त्याच्यामुळे ते झालं. म्हणजे ख दर्जाच्या घाणेरड्या पिक्चर ते पण तो बेनिफिट झाला. सो इट्स ओके. तुझे आजोबा लोकसत्तामध्ये त्यांनी एडिटर होते. त्यांच्या बरोबर तुझं होतं फार काळ घालवस त्यांच्यावर, की कसं डायनामिक होतं ते? नाही, माझे आजोबा खूप लवकर गेले. ओके. माझे आजोबा माझ्या आईचं लग्न होण्याआधी आजोबा गेले. ओके. नाहीच काहीच तू आजोबा तुला जे माहिती आई जे सांगते त्याच्यात, आत्या माझी म्हणजे त्यांची मुलगी आणि माझ्या आजीनी थोडंफार जे सांगितलं ते, आजी बऱ्याच काळ होती आमच्या बरोबर, आणि आईकडनं जे काय, आणि आता बाहेरनं काही लोकांनी जे काय सांगितलंय त्यावरनं आजोबा जेवढे माहिती आहेत तेवढे माहिती आहेत. म्हणजे लोकसत्ता बंद पडणार डबगायला आला होता आणि त्यांनी तो वरती आणला, आणि ही वॉज द ओनली एडिटर, एकमेव एडिटर होते
जे ज्यांना वर्तमानपत्रावर सही करायची परवानगी होती. नाही तर वर्तमानपत्रावर सही फक्त मालकाची असते. पण त्यांना जेव्हा तो चालायला लागला तेव्हा त्यांना काय हवंय, इन्सेंटिव्ह, गाडी हवी, बंगला हवे, तर ते म्हणाले काही नको. गोयनकांना सांगितलं मला फक्त आचार्य अत्रे त्यांच्या न्यूजपेपर वर्तमानपत्रावरती सही करतात, तर मी संपादक आहे, पण तरी माझ्या कारण ते दोघं रायव्हल्स होते, प्रोफेशनल रायव्हल्स, बरोबर, कॉम्पिटिटर्स. सो त्यामुळे ते म्हणाले की लोकसत्तावरती माझी सही द्या फक्त, मला सही माझी असणार जरी मी संपादक असलो तरी. सो एवढ्या अशा काय काय गोष्टी अशा ऐकलेल्या आहेत फारच नाही. पण आय जस्ट विश, एक माझं बकेट लिस्टमध्ये की आय विश आय कुड हॅव इंटरॅक्टेड विथ हिम. आज मला ना असं फार वाटतं की जेव्हा मी थोडासा हरवल्यासारखं होतो, थोडंसं मला असं वाटतं की काय चुकतंय, की कोणाशी तरी बोलावं, कोणीतरी काहीतरी सांगावं, गप्पा माराव्या, कोणाचं तरी असणं गरजेचं असतं, जे मी मगाशी म्हणलो की त्यात मी त्यांना खूप मिस करतो. त्यांच्याबद्दल जेवढं ऐकलं त्यातनंच मी त्यांना खूप मिस करतो. तुझ्या मनात जी प्रतिमा त्यांची आहे, हां, की ते असते तर मी असा बसलो असतो संध्याकाळी 1-2 तास 3 तास थोडं रिलॅक्स. जसं तू म्हणालास की खूप जास्त क्लस्टर झालं की तू विरंगुळा म्हणून काय करतोस, थोडंसं बाहेर पडायला काय करतो. आता मी माझ्या लहान मुलाबरोबर खेळतो किंवा साइनफेल्ड बघतो म्हणलो किंवा बोजॅक हॉर्समन नावाची एक ॲनिमेशन किंवा फॅमिली गाय बघितलं. हो फॅन्टॅस्टिक. असं सटायर इंडियामध्ये तुम्ही बनवूच नाही शकत. नाही, अलाउडच नाही. तुम्ही तडीपार होऊन जाल, इंडियात राहूच देणार नाहीत लोक तुम्हाला. पण ते बघतो. पण त्याचबरोबर मला असं कधी कधी वाटतं की आजोबा जर का असते तर मी त्यांच्याबरोबर एखादी संध्याकाळ चहा पीत निवांत तासन तास गप्पा मारत घालवली असते. तो मला एक छान विरंगुळा मिळाला असता आणि 4 इन्साइट्स पण मिळाले असतं त्यांच्या आयुष्यात. राईट, दॅट आय मिस समटाइम्स. काश्मीर, मग तुला कसं एकदम नॅचरली ट्रान्झिट केलंय. फिरायला आवडतं तुला? मला आवडतं. एवढं मिळत नाही वेळ फिरायला. मोस्टली फिल्म्स करता वगैरे ट्रॅव्हलिंग खूप होतं. फिल्म्स म्हणजे नॉट जस्ट मराठी फिल्म, मी हिंदी वेब शोज वगैरे पण करतो. सो त्याकरता ऑल ओव्हर ट्रॅव्हलिंग होतं. पण माझं फिरण्याची कॉन्सेप्ट आहे ना, मी थोडा आय एम अ व्हेरी लेझी फिरणारा. स्लो ट्रॅव्हलर म्हणू शकतो. स्लो ट्रॅव्हलर, हो एक्झॅक्टली. एकदम स्लो ट्रॅव्हलर, एकदम संथ. आणि माझी बायको एकदम ऑपोजिट आहे. म्हणजे तिला कुठेही गेल्यावरती तिचं सकाळपासून असतं की चल बाहेर जाऊया, उठ 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 उठ. आणि माझं की मला गेल्यानंतर पहिला दिवस उठतो मी लवकर, पण मला रूममध्येच ती नवीन बेड, तो नवीन रूमचा ॲम्बियन्स, थोडासा पडदा उघडल्यावरती बाहेर जे काही सिनरी दिसते, थोडंसं बाहेरचं ॲटमॉस्फिअर दिसतं वगैरे, ते बघत लोळत पडणं, मग बेडमध्ये जेवण मागवणं, कुठला तरी तिकडचा लोकल चॅनल लावणं आणि त्याच्यावरचा TV बघत बसणं माइंडलेस. हा पहिला दिवस जातो. मग दुसऱ्या दिवशी मला ते करून दिवसभर बोर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी उत्साहात 5:30-6ला उठतो, मग बाहेर वॉक गेला जातो, मग जरा. आणि मग देर इज अ कॉन्सेप्ट, आत्ता पण बोलत होतो त्याबद्दल, सो आय जस्ट टेक इट व्हेरी नॅचरली इन दॅट झोन ओनली. पण रस्किन बॉन्डची एक स्टोरी आहे, फन टाइम्स विथ अंकल केन म्हणून त्याचं एक बुक आहे. आणि अंकल केन हे रस्किन बॉन्डचं खूप फॅब्युलस कॅरेक्टर आहे. माझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे आत्तापर्यंत रस्किन बॉन्डने लिहिलेलं. तर त्यात अंकल केनची फिलॉसॉफी होती जी मला खूप आवडते आणि आय लव्ह टू डू दॅट वेन आय गो टू अ न्यू टाउन. की तो ना फक्त त्याचं असं असतं की तुम्ही कुठेही गेलात नवीन शहरात तर तो म्हणतो की आय जस्ट लाईक टू झिगझॅग थ्रू लाईफ. तर किंवा वेन आय एम ट्रॅव्हलिंग आय जस्ट लव्ह टू झिगझॅग. तर झिगझॅग म्हणजे काय, तर झिगझॅग म्हणजे तो म्हणतो तुम्ही बाहेर पडायचं आणि मग समोर जो पहिला राईट असतो तो घ्यायचा, मग त्यानंतर जो पहिला लेफ्ट हिल तो घ्यायचा, मग परत एक राईट हिल तो घ्यायचा, मग परत एक लेफ्ट हिल तो घ्यायचा आणि संध्याकाळपर्यंत अख्खं शहर फिरून होतं. राईट लेफ्ट झिगझॅग जात राहायचं फक्त. दॅट्स द बेस्ट वे टू एक्सप्लोर अ टाउन. सो युजली माझं सेन्स ऑफ ट्रॅव्हलिंग किंवा थॉट ऑफ ट्रॅव्हलिंग किंवा आयडिओलॉजी ऑफ ट्रॅव्हलिंग इज की कुठल्या तरी एका शहरात जायचं आणि झिगझॅग करायचं. माझ्याकडे ती लिबर्टी नाही आहे. बिईंग अ पॅरेंट नाव, माझ्याकडे मी माझ्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन झिगझॅग नाही करत बसू शकत 8 तास. तर पण दॅट इज आय थिंक आयडियली आय वुड रेकमेंड समबडी झिगझॅग वे, आयटिनरी आणि सगळं ठरवून आणि आधीपासून प्लॅन करून आणि मॅप हातात घेऊन आधी आपण ह्या स्पॉटला जाऊ, त्याच्यावर नाही, जस्ट यू सी द रिअल टाउन किंवा खरं शहर, खरं गाव तुम्हाला तेव्हा दिसतं जेव्हा तुम्ही झिगझॅग करता. राईट. स्ट्रीटवरती बाहेर पडा आणि झिगझॅग करा. तुम्हाला लोकली गोष्टी इतक्या छान फ्लेवर्स त्याचे दिसायला लागतील ना. जसं पॉंडिचेरीला मी गेलो की पॉंडिचेरीला मला ओल्ड टाऊनमध्येच राहायला आवडतं. कारण ओल्ड टाऊनमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा हे असे झिगझॅग करता ना, त्यांची ती जुनी स्ट्रक्चर्स, छोटे छोटे कॅफेज, छोटे छोटे बुक स्टोर्स, त्या बुक स्टोअरमध्ये बसून कॉफी घेत दिवसभर तिकडचं एखादं पुस्तक वाचत बसायचं. मग संध्याकाळी परत बाहेर पडायचं, परत पुढच्या गल्लीत डावीकडे वळा, उजवीकडे वळा, डावीकडे वळा, काहीतरी नवीन दिसतं एखादी गोष्ट. एक तिकडे एक इटालियन माणूस राहतो गेले कित्येक वर्ष हे काळ, जो त्याचा इटालियन रेस्टॉरंट चालवतो, जो तुम्हाला पहिला स्टेक बनवून देतो आणि प्रत्येक कस्टमर बरोबर पहिला स्टेक बनवून दिल्यावरती तो स्वतःची एक बिअर घेऊन बसतो तुमच्याबरोबर.
आणि तो ती बियर संपेपर्यंत तुमच्याशी गप्पा मारतो आणि तुम्हाला विचारतो की तुम्ही काय, कुठून आलात, काय करता, काय नाही, मी कसा इटलीवरनं आलो आणि आता पॉंडिचेरीमध्ये सेटल झालो आहे. सो तो 1 तास तुमच्याशी गप्पा मारतो किंवा अर्धा तास त्याची बियर संपेपर्यंत. मी 3 वेळा ते रेस्टॉरंट गेलोय, 3 वेळेला त्यांनी ते केलं आणि मी त्याला प्रत्येक कस्टमरबरोबर ते करताना पाहिलंय. तो दिवसातनं किती बियर पित असेल विचार कर. पण ते सो इट्स दॅट काइंड. सो माझ्याकरता ट्रॅव्हलिंग इज दॅट, यू मीट पीपल अँड यू जस्ट झिगझॅग. राईट. प्लॅन आणि सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करून येते वगैरे. पण वेन युअर विथ फॅमिली थोडंसं ते होतं. तुम्ही सगळ्यांना झिगझॅग करत फरफटत तुमच्यावर घेऊन नाही जाऊ शकत. पण कधी कधी असं मला वाटतं की असं 10 दिवस स्वतःचे एकट्याने काढायचे, बॅकपॅक घ्यायचा आणि जस्ट झिगझॅग. कारण झिगझॅगमध्ये आय थिंक जी मेथड आता तू मांडलीस ह्याच्यात महत्त्वाचं काय, कारण आय थिंक द मेन थिंग विच डिफरन्शिएट्स इट, हे कशामुळे हे चांगलं वाटतंय, वेन यू प्लॅन तुला माहिती आहे याचा गोल काय. जसं आपण प्रयोगात लिहायचो एम टू सी धिस, तर मग तू जेवढ्या स्टेप घेशील त्या दिवशी तुझा एम ते असणार की मला हे बघायचंय, ते बघितलं, तुझा एम मीट झाला, संपली तुझी लिस्ट. त्यामुळे तू त्या ए टू बी जाण्यामधला जो प्रवास होता तो केलाच नाहीस, कारण तू बी कडेच बघत बसलायस. करेक्ट ऍब्सोल्युटली. तर झिगझॅग जाण्यामध्ये तुझ्याकडे बीच नाहीये, एमच चालणंय आणि ते टर्न्स घेणंय आणि एक्सप्लोर करत उघडून डोळे बघतोयस आजूबाजूला, लोकांना ऑब्झर्व करतोय, आणि तेव्हाच तुम्हाला त्या शहराचं कल्चरल फॅब्रिक खऱ्या अर्थाने कळू शकतो. खरंय. कारण तुम्हाला जनरली त्याच्या गल्ल्याबोळ्यांमधली माणसं दिसायला लागतात, भेटायला लागतात, आणि तुम्हाला काही असं हे नाही की मला कोणाला विचारू की मी इथे कसं पोचायचं आणि रिक्षा पकडली आणि पोचा. तुम्ही जस्ट जाताय, तुम्ही एक्सप्लोर करत जाताय आणि फाइंडिंग थिंग्स ऑन द वे. जसा तुझा पॉडकास्ट आहे, तू म्हणतोस की तू स्क्रिप्ट नाही करत, यू जस्ट गोना फाइंड वेज आउट थ्रू मी. वेगवेगळ्या गल्ल्या घेत जायचं. सो गल्ली बोळातच शहर सापडतं आय थिंक, छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये. सो या, आणि रॅन्डम लोक भेटतात आणि काही सांगून जातात. मला आठवतं एकदा कोपेनहेगनमध्ये होतो आपण स्वीडनला, आणि प्राची शिपवर काम करायची, म्हणजे ॲज अ फोटोग्राफर क्रूजवर. तर मी तिला भेटण्यासाठी मिलानवरनं कोपेनहेगनला गेलेलो, आणि मग मी प्राचीला ड्रॉप केलं, आणि मग तिथे शेअर सायकल्स असतात ना, पर मिनिट यू हॅव टू पे, असं ती मी भाड्याने घेतली होती, आणि ती मला सेंट्रल स्टेशनला पार्क करून मग मी ट्रेन पकडून एअरपोर्टला जाणार होतो. जाता जाता एका कोपऱ्यात एक रॅन्डम सिग्नलला थांबलेलो मी, बाईक लेनचा सिग्नल होता, थांबलोय, बाजूला एक मुलगा आला आणि मी व्लॉग करत होतो. माझा कॅमेरा ऑब्व्हियसली आउट होता आणि मी बोलत होतो कॅमेरावर. तो आला, मग तो माझ्याशी गप्पा मारायला, तू काय करतोस, हे करतोस. कारण मग कळलं की तो तिथल्या फिल्म स्कूलमध्ये फिल्म मेकर आहे. आणि मग तो आणि मी बाजूबाजूला, जणू काही आम्ही शाळेतनं घरी चाललोय असे दोघं जण कोपेनहेगनच्या स्ट्रीटवरनं गप्पा मारत चाललोय. फिल्म मेकिंग, मग कॅमेराज, मग काय असतं, तुम्हाला काय शिकवतात, हे ते. कारण मी डिझाईन स्टुडंट होतो, तर मी पण युनिव्हर्सिटीत होतो, तर आणि ती बऱ्यापैकी फेमस युनिव्हर्सिटी आहे. तर तोही विचारत होता की अरे मग तिथे काय, हे काय. आणि आम्ही हे ते सेंट्रल स्टेशनपर्यंत होता तो माझ्यावर, गप्पा मारल्या, बाय केला, तो निघून गेला, संपला विषय. पण हे प्लॅन नाही करून होऊ शकत. नाही होऊ शकत. प्लॅन ट्रिप्स आर लाईक, काय म्हणायचं त्याला आपण, प्लॅन ट्रिप्स काय असतं, इट्स सो नॅरो आहे, खूप नॅरो आहे, खूप. त्याला काही, मला नाही वाटत तुम्ही शहर एक्सप्लोर करता. तुम्ही ते म्हणजे मग मी घरी ग्लोब घेऊन बसतो आणि त्याच्यावरती चेक करतो, किंवा इंटरनेटवरती जर का मी ती जागा पाहिली तरी सुद्धा ते सेमच आहे. ते शहर काय, आणि मला ते कळतच नाही की आज सकाळी उठलो, ह्या म्युझियमला गेलो, मग तिकडे गेलो, मग हे सगळं बघितलं. इट्स लाईक तुम्ही चेकमार्क करत चाललाय की हे कम्प्लीट केलं, अभ्यास केल्यावर काय, होमवर्क कम्प्लीट केल्यावर काय. सो आय थिंक दॅट इज नॉट ट्रॅव्हलिंग फॉर मी. काही लोकांकरता ते आहे, काही लोकांकरता ते सुद्धा आहे. ते ठीक आहे, ते इंटेंट मॅच होणं. तुझा काय इंटेंट आहे, आपला इंटेंट स्लो आला, झिगझॅग आहे. ह्याच्यात तुला वेगवेगळ्या कल्पना येतात फिरता फिरता, असं काहीतरी आयडिया आली, अरे नाही हे किती सुंदर आहे, असं काहीतरी. आयडिया नाही, पण बऱ्याच गोष्टी सुचतात त्या ह्याच्यात. आणि बिईंग परत इन टू क्रिएटिंग कॉन्टेंट आणि सिनेमा आणि रायटिंग स्टोरीज आणि हे ते वगैरे, खूप सारा वेळ ना स्वतःबरोबर मिळतो, आणि वातावरणाचा ना तुमच्या थॉट प्रोसेसवरती आणि तुम्हाला काय सुचतं याचा फार फरक पडतो. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या वातावरणांमध्ये जेवढा वेळ घालवाल ना, तेवढं तुमचं आय फील जो कॉन्टेंट आहे तो तेवढा डायव्हर्स होत जातो. फक्त माणसांशी बोलून नाही, जनरली वेगळ्या स्कायलाईनमध्ये बसणं. स्कायलाईन इन द सेन्स कसं की मी एखाद्या ठिकाणी बसलो तर मला समोर स्कायलाईन काय दिसते, मला स्कायस्क्रेपर्स दिसत आहेत का मला फक्त समुद्र दिसतोय, का मला एखादा बीच दिसतोय, का मला असे जनरली एखादं विलेज दिसतंय, काय दिसतंय का. स्कायलाईन्स पण खूप मॅटर करतात तुमच्या थॉट प्रोसेसला मोल्ड करण्यामध्ये. सो जनरली त्या वातावरणात फिरणं, मला कोकण प्रचंड आवडतं. मी आत्ता मध्ये गेलो होतो, तर कोकणात मला त्याच्या गल्ल्या बोळ्यांमध्ये फिरायला खूप आवडतं. सावंतवाडीला गेलो होतो आता रिसेंटली. सो मी असंच सकाळी लवकर उठलो, तर मी असं झिगझॅग करायला सुरुवात केली, आणि छोट्या छोट्या कौलारू घरांच्या मधनं, बोळकांड्यांमधनं वगैरे फिरत होतो. आणि इट जस्ट
आय डोंट नो, परत वे ऑफ फाइंडिंग युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःतले बरेच थॉट्स तुमचे खूप जे अडकलेले असतात सबकॉन्शियसमध्ये ते ओपन अप व्हायला लागतात खूप जास्त. कारण तुम्ही कुठल्या ध्येयानी रोज A to B जात नाही आहे, जसं तू म्हणालास तसं. तुम्ही जनरली युअर जस्ट ओपनिंग युअर ॲव्हेन्यूज. तुम्ही नवीन नवीन गोष्टी पाहताय, नवीन नवीन जागा पाहताय, वेगळ्या प्रकारची हवा, वेगळ्या प्रकारचं पाणी, वेगळ्या प्रकारची रंगाची माती. खूप फरक पडतो, खूप फरक पडतो या छोट्या गोष्टींनी. आणि ते माइंडफुली केलं तर मग त्याचा फायदा होतो आपल्याला. कॉन्शियसनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. यू हॅव टू बी कॉन्शियस अबाउट एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग. म्हणजे सगळ्या गोष्टीबद्दल माइंडफुल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रँडमली फिरतोय आणि तुझं डोकं अजूनही तुझ्या मुंबईतल्या पॉडकास्टमध्ये किंवा माझ्या मुंबईतल्या स्टुडिओमध्ये माझं डोकं आहे आणि मी तिकडे नुसतं चालतोय मेकॅनिकली, विचार तेच सुरू आहेत. तर नाही, माइंडफुल कॉन्शियसनेस फार महत्वाचा आहे. आजूबाजूला काय, कुठली हवा आहे, त्याचा वास, तिकडचा गंध वेगळा असतो, वेगवेगळे स्मेल्स येतात तुम्हाला, त्या दिवशीचं हवामान, वातावरण वेगळं आहे. ऑफकोर्स खूप एलिमेंट्स, अन्नाची चव, इट्स जस्ट बट यू हॅव टू बी कॉन्शियस अबाउट. हो, नाईस. आणि तू म्हणालास की आता मुलगा आहे तर ह्या गोष्टी काय काळ करता येत नाही एवढ्या विगरसली, असं रँडमली नाही करता येत. तू किती वर्षाचा होतास तेव्हा तुला मुलगा झाला? आय थिंक ही इज 5 नाव, सो 33 वर्षाचा होतो मी. ओके, 33 वर्ष. आणि हाऊ वुड यू टॉक अबाउट दॅट एक्सपिरियन्स, मुलगा होणं किंवा एक, कारण परत ॲडिशनल जबाबदारी आली आयुष्यात, जसं तू मगाशी आपण ऑफ पॉडकास्ट बोलत होतो की तुमचा फ्लो पण बदलतो करण्याचा गोष्टी. तुम्हाला दोघांना बोललो ऍक्च्युअली, तुम्ही एवढं कॉन्टेंट क्रिएट करायचा विचार करताय. तुम्हाला असेल तर कट करा, मला माहिती आहे तुम्ही किती कम्फर्टेबल कॉन्टेंट कधी बनवणार. पण मूल झाल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स नाही मी म्हणणार, पण अप्रोच बदलेल आणि टाईमलाईन आणि टाईम झोन्स चेंज होतं, टाईमलाईन चेंज होईल बेसिकली तुमची खूप जास्त. सो ते आहे. मला असं वाटतं मूल ही जबाबदारी मला नाही वाटत. मी खूप दिवसानंतर शूट करून मुंबईला आलो ना, की मी माझ्या मुलाला खाली घेऊन जातो संध्याकाळी खेळायला. तेव्हा मला बऱ्याच बायका किंवा अजून लोक वगैरे, सोसायटी आमचं असं 4 टावर्सची एक सोसायटी आहे मी जिथे राहतो तिथे, आणि 7th फ्लोअरला ह्यूज पोडियम आहे, स्विमिंग पूल आणि जॉगिंग ट्रॅक आणि वॉकिंग एरिया वगैरे सगळं, आणि लॉन आहे. तिकडे आम्ही फिरायला जातो, मुलाला घेऊन जातो मी, आणि वी जस्ट टेक अ वॉक आणि ही इज जस्ट चॅटिंग विथ मी. तो माझ्याशी गप्पा मारतो, सगळं सांगतो काय काय स्कूलमध्ये झालंय ते वगैरे, रँडम गप्पा मारतो इकडच्या तिकडच्या. ते एक इक्वेशन आमचं बनलंय आणि ते डेव्हलप करावं लागतं. यू हॅव टू बी रिअली देअर फॉर हिम, कॉन्शियस, माइंडफुल असावं लागतं मुलांबरोबर. तेव्हा बऱ्याचदा बायका वगैरे मला म्हणतात एकदम की असं अचानक 10 दिवसानंतर आल्यानंतर वगैरे जर का पाहिलं, नाही तर एरवी मी मुंबईत असतो तर मी रोज त्याच्याबरोबर, आता आजही मी इथनं घरी गेलो आणि जर का माझा मुलगा असता तर मी त्याच्याबरोबर संध्याकाळी खालती 2 तास घालवलेच असते. पण 10 दिवसानंतर आल्यानंतर अचानक बायका म्हणतात की किंवा पुरुष काही की अरे आज आपका ड्युटी आहे, अच्छा आपका ड्युटी आहे. आय जस्ट लाफ इट ऑफ, कारण प्रत्येकाचं स्कूल ऑफ थॉट परत वेगळं असतं. आय डोंट फील इट इज अ ड्युटी. आणि मला असं वाटतं की त्याला, आय होप त्यांनी ते ऐकलं नाहीये. त्याला ते जेव्हा कळायला लागेल ना, तर त्याला ते कदाचित आठवणार नाही नंतर, पण ते त्याच्या सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी बसून राहील की माझ्या वडिलांकरता ही ड्युटी होती, किंवा कोणाच्याही वडिलांकरता आई करता माझ्याबरोबर फिरणे ड्युटी कशी असू शकते. इट्स अ लाईफ विच हॅज कम थ्रू यू. तुमच्या थ्रू त्याचा जन्म झालेला आहे फक्त, आणि तुम्ही जेवढी त्याला व्हॅल्यू एडिशन देताय तेवढीच तो तुम्हाला व्हॅल्यू एडिशन प्रत्येक क्षणात देतोय, ह्याचा अंदाज का नाही येते तुम्हाला. त्यामुळे मला ना कायम लोकांना असं वाटतं की ज्यांचं लग्न झालंय आणि त्यांना मुलाचा विचार करतायत ते, तर रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटी, जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी जर का मनात येणार असतील मूल होताना, तर प्लीज त्या मुलाला जन्म देऊ नका. Because every given minute you are going to destroy either his life or your life subconsciously. डिस्ट्रॉय म्हणजे तुम्ही काय त्याची बरबादी करणार वगैरे नाही, पण कुठेतरी त्याला इमोशनल ट्रॉमा होणार आहे या गोष्टीचा, आणि तुम्हालाही होणार आहे या गोष्टीचा. तुम्ही जेव्हा एक नवीन आयुष्य तुमच्या आयुष्यात ॲक्सेप्ट करायला रेडी आहात की, आणि सोबत जगणं माइंडफुली त्याच्याबरोबर, आणि तुम्हाला जेव्हा असं वाटेल की त्या आयुष्याचं आपल्या आयुष्यात येऊन आपल्याकडे काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे आपल्याला सुद्धा, तरच ते मूल होऊ द्या. नाहीतर ती जबाबदारी वाटली, ती ड्युटी वाटली, तो कुठे अडथळा वाटला. कित्येक माझ्या ओळखीचे लोक मला येऊन बोलतात, तरुण मुलं मुली जे पूर्वी माझे मित्र होते, आणि त्यांचं असतं की आत्ता माझा नवरा बघतोय त्याला,
आता मला 1 तास जरा माझी सुट्टी आहे, मला जरा बरं वाटतंय. द फॅक्ट की तुमच्या मुलापासून दूर राहणं हे तुमच्याकरता काहीतरी एक सुटकेचा एक हे आहे, फिलिंग आहे तुमच्याकरता. म्हणजे तुम्ही कैद आहात का आई वडील म्हणून, आणि मग ती जी तुमची वाईब आहे ना त्याच्याबरोबर असतानाची, ती न कळत त्याच्यापर्यंत पोहोचत असते. ती निगेटिव्ह वाईब त्या मुलापर्यंत किंवा मुलीपर्यंत पोहोचत असते, आपल्याला कळत नाही. जसं म्हणतात की असं खूप म्हणतात, हे आम्हाला त्याच्या स्कूलमधनं कळलं की तो पहिल्यांदा स्कूलमध्ये रडायचा खूप. तर त्या टीचरनी आम्हाला विचारलं की तुम्ही घरी त्याला खूप जास्त सोडताना मिस करता का हो, की तुम्हाला असं खूप तो स्कूलच्या दारात सोडताना तुम्हाला असं होतं आणि मग पुढचा 1 तास 1.5 तास तुम्हाला अनइझीनेस येतो का, की आपलं मूल आता सोडून आलो आपण आणि तो कसा असेल काय असेल आणि मी नाही राहू शकत. तर आम्ही म्हणलो हो होतं आत्ता. तर ते म्हणले प्लीज ह्याला दूर करा, तो एका हॅपी स्पेसमध्ये, कारण ते जे तुम्हाला होत आहे ना ती नाळ अजूनही जोडलेली आहे, ते त्यालाही होत आहे म्हणून तो रडतोय स्कूलमध्ये. ज्यावेळेस तुम्ही त्याला त्याच्या स्पेसमध्ये मोकळं सोडाल आणि मग तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल, तेव्हा तोही ऑटोमॅटिकली ते जे इमोशनल बॅगेज ते ट्रान्सफर होतं एनर्जीजमधनं. हे फार कमी लोकांना कळतं. आणि हे अजिबात काही असं फार मी वेगळं म्हणजे अननॅचरल गोष्ट किंवा अनसायंटिफिक गोष्ट नाही बोलत, हे सायंटिफिक आहे. एनर्जीज असतात ना, तू माझ्याबरोबर बसलास 10 मिनिटात, आपल्याला एखादी व्यक्ती नाही आवडत, जरी ती आपल्याशी वाईट वागत नसते तरी, कारण काहीतरी एक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते, ऑफ वाटतं, आपल्याबरोबर ती एनर्जी मॅच होत नाही. अशा एनर्जीज तुम्ही तुमच्या मुलांबरोबर पण शेअर करताय ना, तुमच्या आई वडिलांबरोबर पण शेअर करताय ना. सो तुम्हाला जर का ती जबाबदारी आणि ड्युटी वाटत असेल आणि त्याच्यापासून लांब जाणं तुम्हाला सुटकेचं हे वाटत असेल, तर मग नंतर कित्येक पेरेंट्स वृद्ध झाले की त्या अवस्थेत त्यांना मुलं जर का त्यांच्यापासून लांब गेली, तर मग तुम्ही कंप्लेंट करू नका की कारण कदाचित हे त्याचेच रेपकशन्स आहेत की जे तो लहान असताना किंवा ती लहान असताना जे तुम्हाला त्याच्यापासून सुटका मिळत होती आणि तुम्हाला त्याच्याबरोबर कैद असल्यासारखं वाटायचं, त्यामुळे आता ते कनेक्ट राहिलेलं नाही आहे. आता त्याचीच ही रिॲक्शन आहे की आता तो त्याच्या ह्याच्यात किंवा तिच्या ह्याच्यात ती बिझी झाली आहे आणि तुम्हाला ते वेळ देणं म्हणजे त्यांना तो प्रॉब्लेम होतो. ते दुसरा कुठला तरी हाऊस हेल्प ठेवतील, हे ठेवतील, ते ठेवतील, पण ते तुम्हाला खूप कमी वेळ देतील, कारण तो कनेक्टच नाही बनला कधी. कारण तुमच्याकरता पण तेच होतं जेव्हा ते लहान होते, पण ते तुम्ही आता कन्व्हिनियंटली विसरून गेलात. आणि आता तुमची वृद्धावस्था जेव्हा आली तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव होतीये, पण ते तुम्हाला कळत नाही की ते तुम्हीच जे पेरलंय त्याचंच आता रेपकशन्स किंवा फळ तुम्हाला मिळतंय. हे तुम्हाला आता अंडरस्टँडिंग किंवा ॲक्सेप्ट किंवा कळतही असेल तरी ॲक्सेप्ट करणं त्यावेळेस कठीण जातं. सो माझ्याकरता मुलाबरोबर टाईम स्पेंड करणं हे आय क्रेव्ह इट. मी त्याला शूटिंग्सवर घेऊन जातो. काही शूटिंगला नाही नेता येत, कारण त्याच्या झोपेचा आणि त्याचा एक त्याचा एक रिदम आहे दिवसाचा. तो रिदम आम्हाला तोडायचा नसतो. मुलांकरता रिदम फार महत्त्वाचा असतो. सकाळी उठणं, मग त्यावेळेस त्या गोष्टी होणं वगैरे, त्यांचा तो रिदम असतो. आणि तो रिदम ब्रेक झाला ना की ते पण इरिटेटेड असतात. त्यामुळे तो रिदम माझ्या शूट्समुळे तुटू शकतो, म्हणून कित्येकदा मला नेता येत नाही. पण कित्येकदा असं झालं की माझ्या सेटवरती तो आलेला आहे 2-3 वर्ष, माझ्या इमलीच्या सेटवरती किंवा माझ्या एका कलर्सच्या शोच्या सेटवरती. त्याला गौरी कित्येकदा तिला संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे, तर तिने आणून सोडलेलं आहे त्याला, आणि ही स्पेंट द एंटायर 6-7 hours. आणि ते करतात ॲडजस्ट. इफ यू आर हॅपी टू बी देअर विथ देम ना, त्यांना ती वाईब मिळाली ना, तर मी माझा मेकअप करतोय, मेकअप करता करता त्याला पॉटी आली, मेकअप अर्धवट सोडला, त्याला पॉटीवर बसवला, मग परत उरलेला मेकअप केला, मग तेवढ्यात बाबा पॉटी झाली, मग जाऊन पॉटी धुतली यायला. आता तो स्वतः टॉयलेट ट्रेनिंग झालं त्याचं, पण हे मी तो 2-3 वर्षाचा 3 वर्षाचा असतानाचं वगैरे बोलतोय. बट आणि मग नंतर मी सेटवरती किती वेळ शूट करत असलो तर तो बसायचा मॉनिटरवरती, आणि मग कधी कधी त्याला कंटाळायचा तर तो म्हणायचा नाही मी व्हॅनिटीमध्ये जाऊन बसतो, मग तिकडे माझा बॉय त्याच्याबरोबर खेळत बसायचा. पण नंतर मग एक दिवस काय झालं, त्यांनी तिकडे बसावं अशी माझी इच्छा होती, आणि त्याला तरी असं झालं ते नाही किती वेळ बघणार मॉनिटरवर. तर ना आमच्या साऊंड रेकॉर्डिस्टनी ना एकदम हेडफोन्स घातले त्याच्या कानावरती, आणि युरेका झाला त्याला असं आलं की बाबा तिकडे खूप लांब उभा आहे, काहीतरी बोलतोय, भांडतोय, काहीतरी चाललाय सीन, आणि मला इकडे आवाज यायला लागला कानात. सो त्याला ते फॅसिनेटिंग वाटलं की मला तिकडे तो खूप लांब दिसतोय, इकडे टीव्ही मध्ये खूप जवळ दिसतोय, आणि मला तो काय बोलतोय ते स्पष्ट ऐकू येतंय. आणि मग तो तासभर बसला होता फक्त ते गेज करत आणि ते सगळं ॲब्झॉर्ब करत, सो दे आर लर्निंग विथ यू, दे आर ॲब्झॉर्बिंग विथ यू. इट्स सो मच फन टू बी विथ किड्स. सो आय डोंट नो आपण कुठल्या विषयावरनं सुरू केलं, इथे पोहोचलेलो आपण झिगझॅग केलंय आता मी पूर्ण उत्तर नॅव्हिगेट करत. बट आय फील इट्स मुलगा झाल्यानंतर आय डोंट थिंक ती जबाबदारी नाही आहे,
आता एकत्र जगणं आहे फक्त. आणि इट्स जस्ट जे काय ते एकमेकाला पूरक राहणं, त्याला जी गरज असेल ती मी किती पुरवायची मी ठरवायचं, माझ्या काही गरजा तो पुरवतो ह्याची जाणीव ठेवायची, आणि त्याकरता कायम ग्रेटफुल आणि थँकफुल राहायचं. सो इट्स जस्ट अ गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. जशी नवरा बायकोत असते तशीच बाप मुलात किंवा आई मुलात असते. इट्स गिव्ह अँड टेक. दोघंही ॲडजस्ट करत असतात. ते पण या जगात येऊन विदाऊट देअर चॉईस त्यांना हा जन्म मिळाला आहे आणि तुम्ही नेमके त्यांचे आईवडील झालात. सो त्यांनाही तुम्हाला तुमच्याबरोबर ॲडजस्ट करायचं असतं खूप काय काय, वाईल ॲब्झॉर्बिंग थिंग्स अँड अंडरस्टँडिंग थिंग्स, की जगात घडतंय काय हे कळत नसताना तुम्ही त्यांना जेवढं टॉलरेट करत असतात तेवढंच तेही तुम्हाला टॉलरेट करत असतात. इट्स व्हेरी टफ फॉर देम. सो हे अंडरस्टँडिंग आणि गिव्ह अँड टेक असणं फार गरजेचं आहे. कमाल. मला काय प्रकर्षण जाणवतंय की तू ज्या डोळसपणे त्याच्याकडे बघतोयस ती क्लॅरिटी असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आपण रिझनिंग देऊ शकतो आणि ऍक्शन सेट करू शकतो आपल्या. करेक्ट. नाही तर जसं होतंय म्हणून घडतंय म्हणून केलं तर ते होतं, पण ते फरफटणं झालं ना. मग तुम्ही आयुष्यात फरफटत जायचं का तुम्हाला? फरफटत आयुष्य पुढे गेलं, नाती सगळी फरफटत पुढे गेली, मॅनेज झालं नाही. यू टू बी माइंडफुल, कॉन्शियस अबाउट इट, आणि तशा प्रकारे केलं पाहिजे. आणि आय थिंक ग्रॅटिट्यूड खूप वाढली माझ्या आयुष्यात. मूल झाल्यापासून ना आय हॅव स्टार्टेड बिईंग व्हेरी ग्रेटफुल अबाउट द थिंग्स दॅट आय हॅव. जे परत मी म्हणतो की काही गोष्टी, जसं मी मगाशी म्हटलं की त्या माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे तू यार काय एखादा 10 एक्झाम्पल देतो जे ड्रग ॲडिक्ट बनले, तू तरी बेटर याच्याने का चिडचिड करतो. तसंच मुलाच्या जन्मानंतर पण मला ग्रॅटिट्यूड खूप आली की इट्स गुड, नाईस. एक नवीन आयुष्याचा जन्म जेव्हा तुम्ही पाहता ना, एक सेन्स ऑफ मॉर्टॅलिटी येतो एकतर तुम्हाला. त्यामुळे एक गोष्ट आली की माझा फोकस वाढला. मला हे कारण तुम्ही जन्म जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला तुमच्या मृत्यूची जाणीव होते की हा जसा आला आहे तसा मी आता काही वर्षात जाणार आहे. काही वर्षात म्हणजे लगेच काही वर्षात नाही, काही डेकेड्समध्ये, फ्युचरमध्ये. सो माझ्याकडे आता माझं कार्य करायला किंवा मी जो विचार केला होता, माझं जे विजन होतं, ॲस्पिरेशन्स होते, ड्रीम्स होते, ते फुलफिल करायला एवढाच काळ उरला आहे. सो ह्याची एक सतत मग ह्याच्याबद्दल तुम्ही कॉन्शियस व्हायला लागता, कारण तुम्ही एक जन्म पाहिला, एक लाईफ येताना पाहिलं. इट गिव्ज यू अ सेन्स ऑफ मॉर्टॅलिटी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर फोकस. तुम्ही मग वेळ वाया घालवत नाही. तुम्ही यू आर ऑलवेज ॲक्टिव्ह अबाउट वॉट यू वॉन्ट टू डू. यू स्टार्ट अटेम्प्टिंग दोज थिंग्स इमिजिएटली. सो ते पण झालं. तर ते ब्लॉक्स जे आधीचे होते ते पण सारायला साईडला होतं. असं होतं की बॉस अभी नाही तो कभी, आता करावं लागणार. सडनली एक सेन्स ऑफ मॉर्टॅलिटी येतो एका जीवाला जन्म दिल्यावरती. सो इट चेंजेस युअर फोकस एंटायरली. मस्तच. एक तुझा पर्स्पेक्टिव्ह जो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असतो त्याची एक वेगळी लेअर बघता आली. कारण पॅरेंटिंग, कारण आम्ही आता त्या वयात असल्यामुळे आजूबाजूला सगळं तेच चालू असतो वातावरण आमचं. आय नो. अरे यू गो टू अ रेस्टॉरंट, फार कॉमन असेल कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये. माझे फ्रेंड सर्कल्स आहेत, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांना कळत असेल. ते आता असे बघत असेल, अच्छा. तर ते मी पाहतो तर नवरा बायको बसतात आणि मुलाच्या हातात आयपॅड देऊन ठेवलेलं असतं. कारण नाही मग आम्हाला आता एक ड्रिंक घेऊन आम्हाला जरा गप्पा मारतील म्हणतो. का तो तुमच्या गप्पाचा भाग नाही होऊ शकत? मी गौरी व्योम जेव्हा डिनरला जातो आम्ही तिघही गप्पा मारतो, आणि आता ती गप्पांची इतकी सवय झाली आहे की तो आमच्या गप्पांमध्ये जेव्हा त्याला कळतं की आता आमच्या दोघांच्यात काही अशा गप्पा चालल्या ज्याच्यात त्याला काही कळत नाही, तर तो त्याला जर का सांगितलं 1-2 मिनिटं व्योम आम्हाला एवढं बोलून घेऊ दे आणि मग आपण बोलूया एकत्र परत, तर तो शांत बसतो इकडे तिकडे बघत, म्युझिक ऐकत, त्याचं काहीतरी त्या काट्या चमच्याशी खेळत बिळत वगैरे वगैरे, आणि थोडंसं ऐकून काहीतरी ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतो. आणि मग नंतर आमचं तेवढं बोलणं आलं की हां बोला तुम्ही काय बोलत होता, की मग तो त्याचा परत काहीतरी बोलायला लागतो आणि मग आम्ही त्या गप्पाही एन्जॉय करतो. इट्स अ फॅमिली. तुम्हाला कळतंय का की हे किती टॉक्सिक आणि घाण आहे की आपलं मूल आपल्याला नकोसं वाटणं त्या काळ. तुम्हाला नकोसंच वाटतंय ना, म्हणजे काइंड ऑफ. हो, अंडरलाईन फिलिंग तीच आहे ना, की तुम्ही दोघं जेवायला बसला आहात आणि त्या मुलाच्या हातात आयपॅड देताय कारण तुम्हाला तो नकोय आत्ता, पण तुम्हाला आणावं लागतंय, पण आणि तुमचा टाइम तुम्हाला हवा आहे. मग तुमचा टाइम तुम्हाला असा हवा होता, मग त्याला आणलंच का तुम्ही जगात? तो काय करणार बिचारा? पण तुम्ही त्याच्याशी संवाद साधायला लागला तर यू सी लाईक इट विल ओपन अप लाईक कसं, म्हणजे मॅजिकल बॉक्स ज्याच्यातनं यू विल हॅव व्हायब्रंट कलर्स कमिंग आउट आणि ब्युटिफुल स्मेल्स कमिंग आउट अँड सो मच ऑफ क्रिएटिव्हिटी अँड नॉलेज कमिंग आउट फ्रॉम अ न्यूबॉर्न चाइल्ड. ऑल्सो न्यूबॉर्न इन द सेन्स की अ व्हेरी यंग किड लाईक अ टॉडलर और समबडी लाईक दॅट, की द अमाऊंट ऑफ क्युरिओसिटी दे हॅव. त्यांचं जे कुतूहल असतं आयुष्याबद्दल, त्यांच्या ज्या
शंका कुशंका असतात, ते काय काय मुद्दे मांडतात, दे आर सो ब्युटिफुल आणि इतके निरागस असतात की तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज व्हायला लागतो. गप्पा मारणं इज व्हेरी क्रिएटिव्ह लहान मुलांबरोबर. गुलजार साहेबांचं मला आठवतं की त्यांचा फेवरेट पास टाईम विचारलं होतं ना काय, त्या देर वॉज लाईक की संध्याकाळी 2 तास ते फक्त आपल्या नातवंडांशी खेळतात आणि त्या वेळेत कोणी जगाच्या पाठीवरती किती मोठा प्रोड्युसर डिरेक्टर कोणी फोन करू, ही विल नॉट अटेंड. ते म्हणतात दिस इज द मोस्ट, माझ्याकरता खूप मोठा एक इंट्रॉस्पेक्शनचा टाईम असतो. बी स्पेंडिंग टाईम विथ किड्स. मला स्वतःच्याच पर्सनॅलिटीच्या आणि व्यक्तिमत्वाच्या नवीन नवीन छटा सापडतात त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करून, कारण त्यात इतका इनोसन्स भरलेला असतो आणि इतकी रॉ क्युरिओसिटी असते की कित्येक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करताना सापडतात. ट्रू. सो या कमाल. सो अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि लेट्स सी. आता आय थिंक जे मी माझ्या बालपणात मिस केलं ते पण कुठेतरी मी त्याच्या थ्रू जगतोय की जे इक्वेशन मला बालपणापासून मला अपेक्षित होतं एक मुलगा म्हणून कदाचित, ते आता मी आय एन्जॉय इट. आता त्याचा आनंद किंवा त्याचा पुरेपूर लाभ उठवतोय मी माझ्या मुला थ्रू. ते इक्वेशन तिकडे डेव्हलप होतं आणि त्याची व्हॅल्यू ही आय थिंक तुला इंटेन्सली जाणवते, जास्त इंटेन्सली जाणवते आणि त्याचं आय सी हिम ग्रो आणि इट्स फन. इट्स अ प्लेजर टू हॅव अ चाइल्ड. जगास सुंदर, कारण म्हटलं नाही एक वेगळा दृष्टिकोन पर्स्पेक्टिव्ह आहे आणि जो इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स आत्ताच्या तर जनरेशनमध्ये जिकडे सोशल मीडिया ॲडिक्शन होते लहान मुलांना, हे जे आयपॅड घेऊन लहान पोरं जी बसली आहेत ते 12व्या आणि 13व्या वर्षी डिप्रेशनमध्ये जातात सोशल मीडिया ॲडिक्ट बनून. हे जे आहे ना, हे डिप्रेशनचं सगळ्यात मोठं काम आहे. हे म्हणजे पैशाचं नाही, पण मोबाईल स्क्रोलिंग. इट्स इन्सेन. हो, अलार्मिंग आहे, क्वाईट अलार्मिंग. आणि आपल्या हातात आहे पुढच्या पिढीला कसं घडवायचं. सो आपण ना आपण आत्ता एका खूप चांगल्या स्ट्रॉंग झोनमध्ये आहोत. तुम्हाला माहिती आहे का, यंग पेरेंट्स ज्याला आपण म्हणतो की तरुण होत पण आपण जस्ट पेरेंट्स बनलोय. आपल्या आधीच्या पिढीला सोशल मीडिया आहे ते वगैरे जस्ट आलं किंवा आयपॅड आले, गॅजेट्स आले, ते आलं, त्याचे रिपकेशन्स कळेपर्यंत त्यांची मुलं ॲडिक्ट झालेली होती. आपण अशा झोनला आहोत की आपण ते आलं, त्याचे बेनिफिट्स तर कळले, पण त्याचे निगेटिव्ह गोष्टी आपण डाऊनसाईड आपण पाहिली आणि आता आपल्याला मूल होतंय. त्यामुळे आपल्याला माहिती आहे काय करायचं, आपल्याला माहितीये की आपण हे नाही केलं पाहिजे मुलाबरोबर. करेक्ट. सो आपण आता त्या पॉवरफुल पोझिशनमध्ये आहोत की आपल्याला त्याची डाऊनसाईड आधीच कळलेली आहे, कारण आपल्या आधीची जी पिढी होती ज्यांना मुलं झाली आणि त्यावेळेस हे सगळं डिजिटल रेव्होल्युशन आलं, म्हणजे 10-15 वर्षापूर्वी जे पेरेंट्स झालेत, काइंड ऑफ 7-8 वर्ष 10 वर्ष, एक डेकेड जस्ट मागचे, तर त्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या ज्या चुका झाल्यात आणि आता ते 10-12 वर्षाची मुलं जशी डिप्रेशनमध्ये चालली आहेत, तर आपण जस्ट मुलांना जन्म घातल्यावरती आपल्याला कळतं की ह्याला किती कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि हे टेक्नॉलॉजीचा फक्त त्यांना अपसाईड कळली पाहिजे आणि दे शुड बी, आणि डाऊनसाईड पण त्यांना समजली पाहिजे आणि त्यांना त्यापासून प्रोटेक्ट कसं करायचं. वी सीन द डेमो. त्यामुळे आपण इनफॅक्ट एका खूप प्रिव्हिलेज्ड पोझिशनमध्ये होत असं मला वाटतं. सुंदर, कमाल. हा पण मुद्दा मला फार आवडलेला आहे अगेन, कारण तो जेव्हा आपण असे मुद्दे मांडतो तेव्हा ते सगळ्यांसमोर येतात. असं नाही की माहित नाही कोणाला, पण असं जेव्हा दाखवतो कोणतरी म्हणतात रे हा एक्झॅक्टली, आणि मग आपला पण एक वागण्याचा किंवा त्याच्याकडे बघण्याचा आपल्या पण एक बिहेवियर त्याच्याबद्दलचं बदलायला लागतं चांगल्या दिशेने. माझ्या जस्ट मागच्या पिढीच्या फ्रेंड्स बद्दल मी सांगितलं आयपॅडवाले होते, तसे आत्ता माझे कित्येक आत्ताचे जस्ट झालेले आई वडील आहेत, ते आता नाही करत तसं, कारण त्यांनाही ते दिसलेलं आहे त्याचे डाऊन साईड. सो आता ते चेंज होतंय, विच इज व्हेरी गुड पॉझिटिव्ह साईड. कमाल. आज आपण किती वेगवेगळ्या विषयांवर फिरत झिगझॅग या इंटरव्ह्यूचं तू पॉडकास्टचं तू टायटल झिगझॅग ठेवू शकतो, झिगझॅग विथ सुयोग अँड काश्मीर असं काहीतरी. एक तोही माझा डोक्याचा भार कमी केलेला आहेस तू इथे. टायटल काय ठेवायचं, झिगझॅग. तर विविध विषयांवर आपण बोललो, अगदी म्हणजे इंटेंट पासनं, ड्रीम्स, ॲस्पिरेशन, आधीचा काळ, स्ट्रगलचा काळ, जो येत जात सारखाच असतो, वेगळ्या प्रकारचे स्ट्रगल आपण करतच असतो, पण त्याच्यात कसं तू डील केलं, तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा होता, आणि ट्रॅव्हलिंगबद्दलही बोललो, पॅरेंटिंगबद्दल बोललो आणि आर्टबद्दल बोललो आपल्या. तर मराठी सिनेमाबद्दल, तेच मराठी सिनेमा आला, त्याच्यानंतर तू पुस्तकांबद्दल आणि सुंदररित्या आपण विविध मस्त विषयांवर बोललो. मला कमाल मजा आलेली आहे. वायफळ अद्भुत दरवाजा नावाचा आमचा सेगमेंट असतो, पण तो घेण्या अगोदर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. कसं वाटलं तुला आज वायफळवर येऊन? फार एकदम मन मोकळं झालं का वाटलं मला. जेन्युइनली बोलतो मी, उपहासात्मक काहीच नाही यामध्ये. आय जस्ट हॅड अ ग्रेट टाईम. आणि आय थिंक मला मजा या गोष्टीची आली की आपण खरंच नॅव्हिगेट करत गेलो गोष्टी. काही ठरवलेलं नव्हतं, काही नव्हतं, जेनरिक गप्पा सुरू झाल्या
आणि मग एक एक मुद्दा पकडून त्याच्यावर खूप एलॅबरेशन झालं. मला एक तुला प्रश्न आहे की तू हे एडिट करून किती तासाचं बनवणार आहेस? आणि हे सगळं तू तुझ्या टाइम फॉर्मॅटमध्ये कसं काय एडिट करून व्यवस्थित मांडणार आहेस? मला आता ह्याचं एडिट बघण्याची खूप उत्सुकता आहे. तर कारण हा एवढा कॉन्टेंट गोळा झाल्यावरती हे म्हणजे असं होतं ना की साधारणतः 6 तासाचं फुटेज आणतात आणि म्हणतात 2 घंटे का पिक्चर बनवतो. तेव्हा एडिटरची जी हालत होते की अरे बापरे, तसं झालेलं आहे. सो हाऊ यू गोना डू दॅट? आपण सो बेसिक आपलं काय युजली ना जेवढा आपण गप्पा मारतो तेवढ्या येतात बाहेर. तर 2-2.5 तासाचे एपिसोड्स आहेत आपले ऑलरेडी. ओ माय गॉड. आणि ते बघणारं ऑडियन्सही आपलं 10-15% रिटेन्शन पण असतं एपिसोड्सवर. हो लवली. तर म्हणजे 2 तासाचा अखंड बघणारी तेवढी लोक आहेत जे आपले हार्डकोर वायफळकर जे बघतात आता. हो नाईस. तर ते होतं. फक्त एडिटिंगमध्ये फार काही निघून जात नाही, फक्त काही गोष्टी असतात. बट यू हॅव टू मेक इट एंटरटेनिंग ऑल्सो ना, कारण कित्येकदा गप्पाच्या ओघाओघांमध्ये कित्येक गोष्टींचं रेपिटेशन होतं, हे होतं. सो नाही, मी म्हणतो की एडिटिंगचं खूप काम आहे, वेळ जातो एवढा वेळ बोलल्यानंतर. तर यू हॅव टू. पण आपण ते करू. 10 ते 15 तास एडिटिंगला लागतात इन जनरल, कारण टू गो थ्रू इट, मग साऊंड क्लीन करणं आणि हे ते. पण मेन कसं आहे, जर का आत्ता तू मला भेटला असतास, तू असाच घरी आला असतास, हे लाईट कॅमेरा काही नसतं आणि आपण जर गप्पा मारल्या असता तर त्या अशाच पद्धतीच्या असत्या ऑफकोर्स, कारण आपण मॅन्युफॅक्चर करत नाही होत काही. करेक्ट. तर आपण आधी बोललोही नव्हतो. एक्झॅक्टली. तर ते आपल्या ऑडियन्सला पण आता ते कळलंय की भाई हे अशा प्रकारच्या गप्पा मारतात जे त्यांच्याही घरात लिव्हिंग रूम मध्ये जर आपण दोघं जाऊन बसतो तर अशाच होणार आहे. त्यामुळे ते अशाच एक्सपेक्टेशनने बघतात. करेक्ट. तर ते आता आपण बऱ्यापैकी ती टेस्ट पण डेव्हलप केली, त्यामुळे फार तेवढा लोड नाही आहेत की मला हे जर स्पायसी आहे तर सुरुवातीला लावू, तसं करायलाच लागत. बघणारच आहेत ते. त्यांना माहिती आहे की काय त्यांना कळलंय की हे काय असणार आहे. करेक्ट. त्यामुळेच आपण इन जनरल पण तेच म्हणतो की आपण दोघं बसलोय, प्राची वगैरे आहे, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की ते ह्या काउचवर बसलेत आपल्याबरोबर, आणि ते बऱ्यापैकी आपण फिलिंग कन्सिस्टंट ठेवतो. त्यामुळे तो थोडा लोड कमी होतो, पण टेक्निकल गोष्टी करायला वेळ लागतोच. करेक्ट. तर आम्हालाही बोल. तू एक प्रश्न विचारणार होतास. हो, अद्भुत दरवाजा. तर मेन प्रश्न हाच होता की वायफळवरून तुलाच कसं वाटलं? मला छान वाटलं. मला खूप इट्स नाईस, व्हेरी गुड एक्सपिरियन्स, आणि आय एम व्हेरी थँकफुल की तू इन्व्हाइट केलंस मला इथे. अरे आम्हाला पण कारण ना काय, वायफळ गप्पा हे तू खूप छान नाव, वायफळ बडबड ही खूप छान नाव, खूप छान आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे. पण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगत असताना तेव्हा समोरच्याचा चेहरा पाहिल्यावरती तुम्हाला एक लक्षात येत असतं की ह्याला काही कळतंय का फक्त मान हलवते किंवा किती मात्रेमध्ये कळतंय. सो ते करणारी व्यक्ती असेल आणि त्यावर रिॲक्ट करणारी व्यक्ती असेल आणि त्याच्यावरनं काहीतरी एक परत काउंटर देणारी व्यक्ती असेल ना, तर गप्पा मारायला अजून मजा येते. सो ते झालं, ते अपेक्षित सुद्धा होतं, म्हणून मी इथे येण्यात खूप उत्सुक होतो. आय थिंक गिव्ह अँड टेक खूप इम्पॉर्टंट आहे. ॲब्सोल्युटली. बरेचदा, कारण मग ती क्वालिटी त्याच्यामुळेच राहते. आणि आमचा पण तोच प्रयत्न असतो. आणि जसं म्हटलं, आम्ही दोघं इन जनरल खूप क्युरियस असतो गोष्टी अंडरस्टँड करायला, आणि बऱ्यापैकी वर्ल्ड एक्सप्लोरेशन आणि आर्ट एक्सप्लोरेशन असल्यामुळे पॉईंट्स पण असतात डोक्यात आणि अजून प्रश्न पण असतात. पण मग त्याच्यात तसं कसं, मग असं, त्यामुळे ते जरा बोलायला पण सोपं जातं. मग असं नाही होत की अरे मग हे काय केलेलंस, मग ओके मग ह्याचं काय, असं नाही होत. ते इट फ्लोज वेल. करेक्ट. सो आय थिंक दॅट्स ऑल्सो अ ग्रेट थिंग टू डू फॉर अस. कारण आम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की अरे आज शूट आहे, मग हे प्रश्न विचार झालं. ते फिलिंग युजली आम्हाला येत नाही. इट्स लाईक की आज चिल करायला कोणतरी येतंय, फक्त लाईट असणार आहे, थोडं AC बंद होणार आहे, पण चिल आणि गप्पा मस्त होणार आहेत. तर ती मजा आली पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि आली, मला तर खूप मजा आली. आता इनफॅक्ट आय एम लुकिंग फॉरवर्ड की तुझा जो लाईव्ह शो असेल आता परत. सुतारफेणी बद्दल बोलतोय, हा तिकीट काढून नाही. अच्छा, ओके. सुतारफेणी नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं. मग त्याचा मुंबईत कधी प्रयोग असेल तर मला नक्की सांग, मला येऊन बघायला आवडेल. येस, करून टाकू आपण. त्याच्या निमित्तानं तुम्ही पण सांगतो, घाई करू नका. तर करूया आता अद्भुत दरवाजा. तू मस्तपैकी कोकणातल्या एका गावात फिरतोयस. तू सकाळी सकाळी निघालेला आहेस, झिगझॅग करणार आहेस. तू म्हटलंस आज मला गावाचं काय जीवन पद्धती आहे ती बघायची आहे, आणि त्याच्यासाठी तू आपला रस्किन बॉन्ड दादांच्या कॅरेक्टरचा जो आहे झिगझॅग मेथड ती अवलंबलीस. मस्त गल्लीतनं जातोयस. साधारणपणे 8ची वेळ सकाळची. बऱ्याचशा घरांच्या मागचा भागही तुला गल्लीमधनं जाताना दिसतोय. अशी तिकडे चूल पेटले, पाणी गरम होतंय, आई ओरडते मुलाला आंघोळीला जा, शाळेत जायचंय वगैरे, असा सगळा झोन आहे. त्यामुळे असा धुराचा तो एक सुंदर वास पसरलाय सगळीकडे. हवा ऑफकोर्स क्लिअर आणि क्लीन आहे. जाता कुठे कुठे फोडणी टाकली जाते, कुठे कुकरची शिट्टी होते कोणाच्या घरात. कारण गाव असू दे किंवा शहर, लगबग असते सगळी एक सकाळच्या वेळी. सगळ्यांना काही ना काहीतरी करायचं असतं, दिवस चालू करायचा असतो. हे करत करत तू चाललायस, पण तुझ्यासाठी आजचा दिवस तुला गडबड नाहीये. तू फक्त ॲब्झॉर्ब करत फिरतोयस. फिरत जातोस.
मग इकडे तिकडे तुला पद्धत पण अशी बदलायला लागलेली दिसते. म्हणजे काय काय घरात ना ओल्ड लोक आहेत, म्हणजे आजी आजोबा लेवलचेच लोक राहत आहेत. मग तिकडे फार लगबग नाही आहे. ते बसलेत आपले अंगणात, पेपर वाचत बसलेत आजोबा, आजी बसली काहीतरी करते, सोलायला घेतलं काहीतरी, असं छान चाललंय. आणि तू मस्त एन्जॉय करतोयस, तू असं फार तुला छान वाटतंय. आणि फिरत फिरत तू एक टर्न मारतोस आणि एक सुंदर असं घर असतं कोकणी पद्धतीचं, त्याच्यासमोर येऊन तू उभा राहतोस आणि तुला वाटतं रे किती सुंदर घर आहे आणि फार वेलकमिंग वाटतं इन अ गुड वे. आणि तू म्हणतोस अरे छान, मी जरा बघूया, पाणी मागतो वगैरे, अशा झोननी तू तिथे जातोस. आणि तिथे एक असतात काका काकू किंवा काकी असतात, ते असं छान तुला म्हणतात पाणी हवंय का बाळा, ये ठीक आहे, ते पाणी देतात. ते म्हणतात अरे मी गरम गरम पोहे केलेत, खा वगैरे, तुला ऑफर करतात. तू असं म्हणतात ठीक आहे, यातलं काय पद्धतीचं बनवतात बघूया, आणि खातोस वगैरे. आणि तुझ्या हातात एक पुस्तक असतं तुझं, ते तू घेऊन निघालास, कारण तू म्हणतोस की आज फिरता फिरता कुठच्या तरी नारळाच्या झाडाखाली बसून मी आज पुस्तक वाचीन जरा छान काहीतरी. त्यामुळे तू जेव्हा पाणी प्यायला घरात जातोस ना, त्या तू पुस्तक बाहेर जी ओसरी असते ना, पडवी, तिथल्या बाकड्यावर ठेवलेलं असतं. आणि तू आत जाऊन येतोस आणि मग खाऊन पिऊन तू थोडं टेस्ट वगैरे करून जेव्हा बाहेर येतोस त्या दरवाजातनं, तेव्हा जिथे पुस्तक असतं ना, तिथे त्या पुस्तकाचा लेखक बसलेला असतो. ते पुस्तक हॅज टर्न इन टू द ऑथर ऑफ द बुक. आणि तुला आता अशी संधी मिळाली की त्याच्याबरोबर तुला गप्पा मारायला मिळणार आहेत. अच्छा. आणि तुझं पोट वगैरे मस्त भरलेलं आहे, पोहे वगैरे खाल्लेले आहेत, तिथलं कोरा चहा प्यायलायस त्यांच्या घरचा आणि आलेला आहेस. तर काय असेल ती परिस्थिती, कोण असेल, कोणतं पुस्तक असेल, आणि काय प्रकारच्या आता गप्पा होतील तुझ्या तिथे? बॉल इज इन युअर कोर्ट ना. ऑथर जर का विचारलं ना, तर मला असं वाटतंय ऑथर असेल तर आत्ताच्या घडीला तरी रस्किन बॉन्ड असेल बसलेला. आय विल गो टू दॅट ओनली, कारण आय थिंक त्यांची खूप पुस्तकं मी वाचली आहेत. मी मसुरी आणि देहरादूनला मला राहायला ह्या गोष्टी करता आवडतं, कारण तिकडे रस्किन बॉन्ड राहतात म्हणून. त्यांचं बुक स्टोर आहे तिकडे मसुरीला. आणि कुठलं पुस्तक असेल ते तर ते नाही, पण त्यांच्या काही मोमेंट्स आहेत. म्हणजे रस्किन बॉन्डचं एक वाक्य आहे जे मी आयुष्यात कधीच विसरू नाही शकत, ज्यांनी मला हलवून टाकलं. ज्यात एक लव्ह स्टोरी आहे आणि ते दोघं जण, म्हणजे रस्किन बॉन्ड, एकतर मी त्यांच्याशी गप्पा ह्या करता मारीन कारण त्यांची स्टोरी हे ते फर्स्ट पर्सनमध्ये सांगतात, थर्ड पर्सनमध्ये नाही सांगत. म्हणजे प्राची आणि सुयोग चालले होते वगैरे नाही आहे. त्या स्टोरीचा सेंट्रल कॅरेक्टर काय, रस्किन बॉन्ड स्वतः असतो. हो. सो पहिलं मला विचारायला आवडेल की हे सगळं तुमच्याबरोबर घडलं का ॲक्च्युली, का ह्यातलं काल्पनिक किती होतं आणि खरं किती होतं. कारण ते इतक्या डिटेलमध्ये लिहिलेलं असतं, प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन, आणि हे की त्यात फिक्शन आणि ट्रुथमधली म्हणजे लाईन पुसली जायला लागते. असं वाटतं की हो, रस्किन बॉन्ड नक्की तिकडे गेला होता, नक्की अशा प्रकारची मुलगी त्याला भेटली होती. बरं, त्यांनी इतक्या लव्ह स्टोरीज लिहिलेल्या आहेत वेगवेगळ्या वयातल्या. तर मला पहिलं प्रश्न तो विचारला की खरंच एवढ्या बायका एवढ्या वेगवेगळ्या वयात तुमच्या आयुष्यात येऊन गेल्या का, ज्या तुम्ही म्हणताय. त्यात एक वाक्य होतं, इट्स नॉट टाइम दॅट्स पासिंग बाय, इट्स यू अँड आय. ओह. अँड आय विल टेल यू, इट हॅज हिट मी द मोस्ट. मला आत्तापर्यंत कुठल्याही पुस्तकात कुठलंही किती फिलॉसॉफी, मी डोस्तोव्स्की वाचलेलं आहे, क्राईम अँड पनिशमेंट, मी चेकॉव वाचलेलं आहे, मी सगळं मंटो वाचलं आहे, हे वाचलं, विजय तेंडुलकरात वाचलं, सगळं. इतकं सोपं वाक्य आहे, इट्स नॉट द टाइम दॅट्स पासिंग बाय, इट्स यू अँड आय. मी आत्ता जे माझ्या मुलाच्या जन्मानंतर मॉर्टॅलिटीबद्दल बोललो हे ते वगैरे, तर हे किती खरं आहे. काळ नाही पुढे चालला आहे किंवा काळ निघून नाही गेला आहे, आपण चाललो आहे, काळ तिथेच आहे. सो मला हे कुठून आलं हे त्यांना फार विचारावं असं वाटेल. सो आणि त्यांचे कितीतरी पॅरानॉर्मल गोष्टी असतात. रस्किन बॉन्ड ऑल्सो राईट्स अ लॉट ऑफ हॉरर स्टोरीज, कारण माउंटन्समध्ये तुम्हाला हॉरर एक्सपिरियन्सेस किंवा पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस, सुपरनॅचरल एक्सपिरियन्सेस जास्त होतात असं म्हणतात, कारण एथर लेवल हाय असते खूप, आणि त्यामुळे तुम्हाला दुसरी डायमेन्शन तुमच्या जवळ यायला लागते. हे सायंटिफिकली मी बोलतोय की एथर लेवल म्हणजे काय, की प्युरिटी ऑफ एअर ही जास्त असते, पोल्युशन कमी असतं माउंटन्समध्ये, आणि जसे तुम्ही वरवर जाता अल्टिट्यूडनी तशी एथर लेवल जास्त हाय होत जाते, आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्या डायमेन्शनला क्रॉसओव्हर जास्त
होऊ शकतं. हे पॅरासायकॉलॉजीच्या अभ्यासात लिहिलेलं आहे की दुसरी डायमेन्शन तुमच्या जवळ यायला लागते किंवा तुम्ही कोलाईड व्हायला लागता, की एकच डायमेन्शन ज्यात तुम्ही जगताय त्याने तर दुसरी जी डायमेन्शन स्ट्रेंजर थिंग्समध्ये वगैरे जे दाखवले की ती पॅरलल युनिव्हर्स आहे त्याच्याशी कोलिजन व्हायला सुरुवात होऊ शकते काही लोकांची, जर का ते कॉन्शियसली त्या एथर लेवलमध्ये असतील तर. सो ते जे एक्सपिरियन्सेस पॅरानॉर्मल त्यांचे आहेत ना, तुम्ही त्यांची स्टोरी वाचलं तर खूप असं वाटतं की तो माणूस ते जगलाय, फक्त फिक्शनली काहीतरी विचार करून वरवर लिहिलेलं नाहीये. आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक स्टोरीमध्ये हे वाक्य खरं येतं, मॉरल ऑफ द स्टोरीमध्ये, की इट्स नॉट टाइम दॅट्स पासिंग बाय, इट्स यू अँड आय. आणि त्याला एक वेगळा नॉस्टॅल्जिया असतो. त्या सगळ्या ज्या लव्ह स्टोरीज त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या अधुऱ्या आहेत, अपुऱ्या आहेत, एकही पूर्ण नाही झालेली आहे. आणि खरंच रस्किन बॉन्ड अजूनही एकटे राहतात मसुरीमध्ये. सो इतका सेन्सिटिव्ह, इतका थॉटफुल, इतका इमॅजिनेटिव्ह माणूस, आणि एवढं सगळं लिहितोय आणि स्वतःला फर्स्ट पर्सनमध्ये ठेवून लिहितोय. हे आय थिंक आपल्या साईडच्या लिटरेचरमध्ये, हिंदी लिटरेचरमध्ये मंटो करायचे. मंटोंच्या सगळ्या कथांमध्ये मंटो सांगायचे कथा, की मी गेलो होतो फॉरेस्ट रोडला, मग तिकडे बसून मी एक क्वार्टर पेलो कोणाबरोबर, मग संध्याकाळी मी त्या वेश्या गल्लीत गेलो आणि तिकडे अशी वेश्या भेटली आणि तिच्याबरोबर त्या रात्रीचा तो एन्काउंटर होता. ती 16 वर्षाची होती. मग तिला आम्ही अँबॅसेडर गाडीत बसवलं आणि तिला आम्ही मरीन ड्राईव्हला घेऊन गेलो आणि तिच्याबरोबर दिवसभर फिरलो. आणि त्यात आम्हाला पहिल्यांदा तिच्यातली लहान मुलगी दिसली आणि आम्ही कोणीच तिच्याबरोबर त्या रात्री खोलीत जाऊन झोपलो नाही. आम्ही तिचा फक्त तो निरागसपणा एन्जॉय केला आणि तिला तिचे जे ठरलेले पैसे होते तेही दिले आणि फॉरेस्ट रोडला जाऊन परत सोडून आलो. पण ते जे मोमेंट्स, आता हे मी खूप वरवरनं सांगितलं, ते त्यांच्या लँग्वेजच्या डिटेल्समध्ये तुम्ही, पण माणूस काय आहे आणि ह्युमन इमोशन्स आणि जगणं काय असतं आणि दुसऱ्या माणसाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याचं प्रोफेशन वगैरे, हेच ना इंग्लिशमध्ये रस्किन बॉन्ड खूप छान करतो. तो रस्किन बॉन्ड म्हणून सगळीकडे फिरत असतो. सो मला त्यांना विचारावं लागलं की हे सगळं खरंच तुम्ही फिरलात का? आणि ह्या सगळ्या अपुऱ्या प्रेमकथा ज्या होत्या, ज्या नाही पूर्ण झाल्या, ह्या तुमच्या आहेत का? आणि तुम्ही आज एकटे आहात, तर तुमचं काय, वेन यू लुक बॅक ऑन ऑल ऑफ दिस, व्हॉट इज युअर टेक अवे फ्रॉम लाईफ? कारण तुमच्या ह्याच्यातनं मला एक टेक अवे एवढंच मिळालं की इट्स नॉट टाइम दॅट्स पासिंग बाय, इट्स यू अँड आय, आणि आय फील इट एव्हरी डे. तर तुमचा टेक अवे काय असेल की हे, की व्हॉट डू यू फील, की आता परत तुम्ही एकटे राहता इथे मसुरीमध्ये? एवढं सगळं जगून, बघून, लिहून आलेला माणूस एकटा जेव्हा ह्या वयात राहतोय, खूप म्हातारे असेल, खूप वयस्कर आहेत, तर व्हॉट इज युअर टेक अवे, की हाऊ डू यू लुक ॲट इट आता, हे सगळं जर का तुम्ही जगलं असाल तर? आणि झालं आता का अजून काही आहे आतमध्ये असतं ना ते, की एक देयर स्टील वन फिल्म लेफ्ट इन मी, असं कित्येक मोठे डिरेक्टर्स बोलून गेलेत. सिटिझन केन नंतर आय थिंक ऑर्सन वेलेस म्हणला होता की दॅट इज दॅट वन फिल्म लेफ्ट इन मी, जी त्यांनी कधीच बनवली नाही बनवू शकले, शेवटची पण फ्लॉप झाली किंवा अर्धवट राहिली आय गेस. तसं इज देअर दॅट वन स्टोरी स्टील लेफ्ट इन यू? का झालं सगळं काढलं, कारण खूपच जास्त लिहिलंय तुम्ही. अँड हाऊ डू यू नॉट फील एम्प्टी? हां, की मग संपलेलं आता वाटते का काहीतरी आहे अजून उरलेलं, आणि असेल तर मग कसं काय शक्य आहे, काय काय पाहिलंय तुम्ही मग? क्रेझी. आणि मग आपण किती खुजे होत आणि आपण किती लिमिटेड होत आणि किती कमी एक्सपोज होत असं वाटतं अशा माणसं. सो त्या माणसाला भेटल्यावरती आय थिंक पहिलं काही काळ तर मी स्पीचलेस असेल आणि नंतर मला हे सगळं विचारावं असं वाटेल त्याला. सो या आय डोंट नो. पण कमाल प्रश्न होता, कारण मी थोडंफार लिहितोय, मी फार नाही थोडंफार, पण लिहिताना मला नेहमी असंच वाटतं की मी हे जर ह्या गोष्टीमध्ये सांगून टाकलं, कारण थोडं तुमच्या रिअल एक्सपिरियन्सेसवर बेस्ड असतात गोष्टी, कारण तुम्ही अनुभवलंय म्हणून तुम्ही सांगू शकता काय वाटतंय. करेक्ट. पूर्ण एक्स्ट्रीम 100% फिक्शन काहीच नसतं असं मला वाटतं, आणि 100% ट्रुथ पण नसतं. राईट. तर तुम्ही लिहिताय, तर मग ते लिहिताना मला असा बरेचदा प्रश्न वाटतो की मी ही जर घटना आत्ता ह्या गोष्टीत सांगून टाकली तर उद्या जाऊन मी काय लिहिणार जर सगळं संपलं तर? करेक्ट. ही भीती मला आत्ता वाटते, आणि मी फारच कमी लिहिलंय. हो. आणि रस्किन बॉन्डची किती पुस्तकं आहेत आणि किती स्टोरीज आहेत त्याच्यात, मॅन, अफाट. आणि प्रत्येक ह्याच्यात तेवढीच खोलाई आहे, डेप्थ आणि ग्रॅव्हिटास तेवढंच आहे प्रत्येक स्टोरीमध्ये. तू 3 पानाची स्टोरी वाच किंवा 18 पानाची त्यांची स्टोरी वाच, आणि जॉनर्स वेगवेगळे, त्याच्यात तेवढीच डेप्थ मिळेल. एवढ्या खोलाईमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक मुद्दा कसा हाताळू शकता, म्हणजे कुठेतरी काहीतरी अनुभवलंय त्यातलं. जगणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यातलं थोडा पार्ट तरी जगलात तुम्ही नक्की, पूर्ण नसेल तरी, किंवा कोणतरी जगलाय ते तुम्हाला सांगून गेलंय ऍटलीस्ट, त्याच्यावर किंवा बघितलंय. मला असं वाटतं ऐकिवात ज्या गोष्टी असतात त्या पण इतक्या खोलाईनी नाही लिहू शकत नाही. बरोबर. बघितलं तरी आहे समोर, शेजारी होताना बघितलेलं आहे, आणि ते अनुभवलंय, त्याच्या निमित्ताने अनुभवलेलं आहे, त्याच्या थ्रू अनुभवलेलं आहे. सो एवढं सगळं कसं साठलं, एवढं सगळं लिहिलं, आणि आता डू यू फील अजून एक स्टोरी इज लेफ्ट इन यू?
का आता झालं? दॅट वुड बी वन क्वेश्चन. व्हॉट इज युअर टेक अवे? इज देअर दॅट वन लास्ट स्टोरी लेफ्ट? आणि ती असेल तर मला ऐकायला आवडेल बिफोर हँड. क्रेझी. रस्किन बॉन्ड कोकणाच्या घरात. मसुरी, कोकण, ठीक आहे ना. इतर लेवल इथेही काय कमी नसणार. इतर लेवल वरती आलोय आपण, ठीक आहे. झकास. तर काश्मीर, आज तुला वायफळवर बोलून आणि आमच्यावर या सगळ्या गप्पा मारून, तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खूप प्रचंड मजा आलेली आहे. विविध ठिकाणी आपण जाऊन आलेलो आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मला सापडलेल्या आहेत. आणि ज्या नोटवर आपण चालू केलं एकदम माल्कम ग्लॅडवेल वगैरे, तर तेही फार कमाल होतं. कारण तेच आहे, कारण ते क्युरिओसिटी आणि पर्सनली मला पण ते काय म्हणतात, जसं होतं ना कॉन्सेप्ट लेवलचं जे लिहिलेलं असतं ते मला फार भावतं आणि ते दिसायला लागतं की अरे हे आपल्याला पण अप्लाय होतं. आणि ते फार मोमेंट येतं की अरे वा, करेक्ट, कमाल. करेक्ट. तिथून आपली जी ब्रह्मानंदी टाळी लागली, तिथून ते अगदी इथर लेवल इन कोकण, विथ इमॅजिनरी रस्किन बॉन्ड. विथ इमॅजिनरी रस्किन बॉन्ड. तर फार धमाल मजा आलेली आहे. तर तू आज वेळात वेळ काढून आमच्याबरोबर वायफळ गप्पा मारण्यासाठी इथे आलास, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. तुझंही खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल. आणि तूही तुझा पूर्ण वेळ आणि पूर्ण अटेन्शन दिलंस, त्याकरता खूप खूप आभार. नाही तर मी एवढा बोलूच शकलो नसतो. नाही मला तर फार अजूनही देईन मी. एम्प्टीनेस माझा आलेला नाही अजून. नाही, आपण माझा एक कॉफी पिऊ ना हे संपल्यानंतर. आम्ही कॉफी पिणार आहोत. पण आम्ही भागाच्या शेवटी ना युजली एक शब्द देतो. शब्द म्हणजे तू काही शब्द देऊ शकतोस. तो म्हणजे जे लोक शेवटपर्यंत बघतात ते लोक तो शब्द कॉमेंटमध्ये टाकतात. म्हणजे आपल्याला कळतं ह्याने शेवटपर्यंत बघितलेलं आहे. अच्छा, तसा एक रॅन्डम शब्द तू दे. अरे बॉम्ब एकदम आहे. व्योम. चालेल. शेवटचा शब्द व्योम होता. व्योम म्हणजे असं म्हणतं. झकास. तर व्योम म्हणजे असं म्हणतं, म्हणजे VYOM व्योम. किंवा देवनागरीतही तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलं आहे. एवढं बोलून आपण आजचा भाग इथे पूर्ण करूया. येस. आणि सगळ्यांना पुढच्या भागात लवकरच भेटूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.